रामचंद्र की, राधापति कृष्णचंद्र की, गौरीपति चंद्रचूड़ की, पवन सुत हनुमान की, तपोवन ज्ञानानंद की, तपोवन ज्ञानानंद, सियापति रामचंद्र की, राधापति कृष्णचंद्र की, गौरीपति चंद्रचूड़ की, पवन सुत हनुमान की, तपोवन ज्ञानानंद की, तपोवन ज्ञानानंद। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम। राधापति कृष्णचंद्र
शरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वसुवसाने नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामायितं दलतमुज्जटामण्डलं रागचन्द्रम् पापाग्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दुष्टः विश्वामित्रं विलक्ष्मी रामं पातु मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां अन्यं भरतवन्दितः भुजौ भग्नेशपादौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेता रक्षाम्यः सुकृती पठे सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैः मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रैतमः
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम त्यांच्या मुलांची मुंज या ब्राह्मणाने होऊ दिलेली नाही. हे कशामध्ये, ह्या रूढी परंपरा कशामध्ये येतात? धर्मामध्ये येतात, अध्यात्मामध्ये येत नाही. अध्यात्मामध्ये सोपा आहे, अगदी सकाळी उठायचं, आंघोळ करायची गरज नाही, अगदी जे आपलं तोंड वगैरे घासलं, जिथे आसन असेल गादीवर फक्त बसायचं नाही, छोटंसं आसन घ्यायचं आणि आत्मचिंतन करायचं, प्रभूचं नाव घ्यायचं, आपला जो काही परमेश्वर असेल त्याचं नाव घ्यायचं आणि आपल्या मनाला आनंद प्राप्त करून घ्यायचा. हे अध्यात्म आहे, त्याच्यामध्ये रूढी आणि परंपरा येत नाही. हे धार्मिकतेचं विधान आहे की माझा मठातले लोक इकडे येणार नाही आणि इकडच्या मठातले लोक तिकडे जाणार नाही. हे कशामुळे होतं? आपण रूढीनी बांधले गेलेलो आहोत. आपल्याला छोट्याशा डबक्यामध्ये बेडकासारखं पोहण्याची सवय झालेली आहे. तसं होऊ देऊ नका. संपूर्ण विश्व, माझे कोळी बांधव आहेत, माझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे, माझे विद्यार्थी आहेत अनेक या ठिकाणी, त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा मी सांगतो की सागर विश्वरूप आहे. या सागराला कितीतरी नद्या मिळतात आणि या सागराचं रूपांतर ब्रह्मांडामध्ये होतं. अख्ख्या ब्रह्मांड, एका ब्रह्मांडामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. तुम्हाला तेव्हा त्याला खोटं बोलायची सवय होती. नाही म्हणे, नाही तू आ कर, तू माती खाल्लेली आहे. जेव्हा त्यांनी आ केला तेव्हा त्या माऊलीला काय दिसलं? त्या कृष्णाच्या मुखामध्ये अख्खं ब्रह्मांड दिसलं, अख्खं विश्व दिसलं. ती माता बघत राहिली. तेव्हा एका प्रभूमध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेलं आहे आणि त्या ब्रह्मांडाची पूजा करायची असेल तर अध्यात्माकडे वळा. धार्मिकतेमध्ये रूढी परंपरा येत नाही, अध्यात्मामध्ये मतभेद येत नाहीत, अध्यात्मामध्ये जात येत नाही,
अध्यात्मामध्ये धर्म जे आहे धर्म पंडित येत नाही. अध्यात्मामध्ये स्वतःचा अध्यात्म स्वतः करावं, प्रभूचं नामस्मरण करावं. मला आणखीन या ठिकाणी गोष्ट अशी सांगायची आहे की महाराजांनी ही व्यथा माझ्याकडे मांडली. मी पण त्या व्यथेने व्यथित झालो की बाबा असे जर असेल तर आपला हा भारत एकनिष्ठ संस्कृतीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पूजा अर्चना होत असतील त्या पूजा अर्चनेला सर्व गावातील लोकांनी उपस्थित राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. आता या पूजेविषयी सांगायचं म्हणजे जगदंब जगन्माता सृष्टी तुमची आमची आई म्हणजे आपली माता, तिला जगन्माता म्हणतो आपण, जगदंबा म्हणतो. ती सृष्टी म्हणजे एक देवी. तिचे नावं अनेक असेल, एकविरा देवी असेल, कारल्याची देवी असेल, तिला महालक्ष्मी म्हणतात, तिला सरस्वती म्हणतात, असे अनेक नावं आहेत, पण देवीचं स्वरूप एकच. त्या देवीची अर्चना करण्यासाठी, त्या देवीची आराधना करण्यासाठी ही दीपपूजा आहे. या ठिकाणी समया ठेवलेल्या आहेत. कल्पना करा, ह्या समया म्हणजे आपला देह आहे. समया म्हणजे आपला देह आहे. ह्या समया सगळ्या सारख्या नाही. कोणी पसरट आहे, कोणी उभट आहे, कोणी कशा आहे म्हणजे आपण देखील आपल्यापासून वेगवेगळे आहोत. तेव्हा हा देह ज्याच्यामध्ये तेल ओतलंय, ते तेल म्हणजे भक्ती. त्याच्यामध्ये वात आहे, ती वात म्हणजे अखंडता. आणि ती ज्योत, त्या ती जर भक्तीचं तेल असेल तर ती ज्योत पेटत राहणार. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विष्णू रूपामध्ये प्रकाश निर्माण होईल. अशी ही दीपपूजा आपल्याकडून हे स्वामी करून घेणार आहेत. ते संपूर्ण 1000 मंत्रोच्चार करणार आहेत आणि 1000 वेळा आपण त्या ठिकाणी आपल्याजवळ असलेले पुष्प जे आहे, पुष्प पाकळ्या त्या समईच्या खाली अर्पण करायचे आहेत आणि हा विधी सतत 1 तास चालत राहणार आहे. यांनी काय मिळेल त्याचं पण उदाहरण सांगतो मी. कल्पवृक्षाखाली ज्या आनंदी कल्पना आहे, त्या कल्पना, आनंदाच्या कल्पना घेऊन या पूजेला तुम्ही सामोरं जायचं आहे. ही पूजा तुम्ही मनोभावे करायची आहे. ही तुमच्याकडून पूजा, हे स्वामी जे आहेत यांचा मंत्रोच्चार अतिशय प्रखर आहे, त्यांची वाणी अतिशय प्रखर आहे. तेव्हा हे मंत्रोच्चार अगदी सावकाश तुम्हाला सांगतील. हा मंत्रोच्चार करायचा आहे आणि आपली पूजा 1 तासाची चालेल. कोणीही गडबड करू नये. मी या ठिकाणी आपली रजा घेतो. स्वामींना पुनश्च एक बार नमस्कार करून धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद मानतो. मी आपला आभारी आहे. सियावल रामचंद्र की. सरांनी कृपया उद्या श्री वाल्मिकेश्वर मंदिर पासुबंदर इथे सुद्धा एक महाअर्चना होणार आहे, तिकडे येऊन हजर राहायचं आहे आणि अशीच आम्हाला तुमच्या सेवेचा भाग द्यायचा आहे. जय सीताराम. ओम नमः बोलायचं आहे. ते बोलले ओम श्रीमात्रे नमः. तुम्ही ऍटलीस्ट ओम नमः तरी बोलायचं आहे. ज्यांना येत असेल त्यांनी पूर्ण बोलायचं आहे, पण ओम श्रीमात्रे नमः नाव घेत तर ओम नमः तरी बोलायचं आहे. आणि आता सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं आहे. फूल वाहताना आपलं जे पहिलं बोट आहे ते हात लावायचं नाहीये. फूल वाहताना असं व्हायचं आहे, बघा इथे बघा, हे बोट लावायचं नाहीये. फूल वाहताना या पहिल्या बोटाचा त्याला स्पर्श होऊ देऊ नये, पहिल्या बोटाचा, आणि या मधल्या 3 बोटामध्ये त्याची अर्चना करायची आहे. चुकलं तरी काही घाबरायचं नाहीये. देव काय आपल्याला रागत नाही, देवी काय आपल्याला रागवत नाहीये, पण ते नियम थोडे पाळावे ही तुम्हाला 1 नंबर विनंती आहे. आता सर्वांनी जेव्हा अर्चना स्टार्ट होईल तेव्हा कृपया लहान मुलांनी पूर्णपणे लक्ष त्या अर्चनेवर द्यायचं आहे. कोणी डिस्टर्ब कोणाला करू नये. आणि सगळ्यांनाही सांगतो, अर्चना चालू असताना इकडे तिकडे बघू नका. तुमचं लक्ष तुमच्या समयीवरतीच असू द्या. त्या अर्चनेत लक्ष देऊन ही अर्चना करायची आहे. जय सीताराम. जय सीताराम.
जय सीताराम। तो अर्चना शुरू कर सकते हैं। अर्चना के बीच में आपका समय भूल गया होगा, फूल खत्म हुआ होगा, ऐसा तो आप चिंता मत करना। समय भूल गया तो जो कार्यकर्ता है उसको जला देंगे और फूल जो है खत्म हो गया तो जो लोग दे देगा। आप अर्चना करते रहे। एक बात फूल है नहीं है तो भी अपना मन से अर्चना करें। जय श्री फुलं संपली तरी घाबरू नका, फुलं तुम्हाला देण्यात येतील, पण फुलांसाठी वरती हात बीत दाखवू नका. आम्ही फिरत असणार आणि तुम्हाला फुलं देत राहू. आणि फुलं संपली तरी आपल्या मनात असं भावना करायची की मी फुलं वाजव देवीला. आपके हाथ में दिए हुए बुक उसमें गुरुवंदन है, गुरुवंदन से शुरू करेंगे. आता गुरुवंदनाने सुरुवात होत आहे. हरे राम राम हरे हरे. सगळ्यांनी बोलायचं हरे कृष्ण 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 हरे हरे. आपके सामने ग्लास में पानी रखा है. उस पानी को अपन मंत्र के द्वारा गंगा जल बना देंगे. उसके बाद में उसी से थोड़ा पानी हाथ में लेके जो अर्चना के लिए जो वस्तु है, जो पुष्प है, जो फूल है, उसको शुद्धि करेंगे. उसके बाद में थोड़ा पानी अपना हाथ में लेके अपना सिर पे प्रेशर कर लेना. आपल्या समोर जे पाणी ठेवलेलं आहे त्याला संकल्पाद्वारे गंगाजल बनवून आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्या समोर जी फुलं ठेवली आहेत त्याच्यावर शिंपडून आणि नंतर मंत्र जपून आपल्या अंगावरती शिंपडायचं आहे. पाण्याला कोणी हात लावू नका, ते सांगते त्याप्रमाणे करायचं. हाथ ये जो अंगुली है वो जरा ग्लास का पानी में डाल के ऐसा हाथ आपलं हे बोट अनामिका करंगलीच्या बाजूचा बोट ग्लास मध्ये बुडवून ठेवायचा आहे. करंगलीच्या बाजूचा बोट ग्लासामध्ये बुडवून ठेवायचं आहे. पाणी कमी असेल तरी हरकत नाही, पाणी पोचवा बोट त्याच्यामध्ये. एकच बोट पूर्ण बोट नाही, एकच बोट करंगली फक्त. शुरू करते हैं, मंत्र जप करते हैं. सुरुवात होत आहे. गंगे जैव यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. थोड़ा पानी अपना हाथ में ऐसा लेके थोडं पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे ऐसा आणि आपण नैवेद्य ज्याप्रमाणे दाखवतो फुलावरती शिंपडायचं आहे. आपण ज्याप्रमाणे नैवेद्य दाखवतो घरी त्याप्रमाणे फुलं शिंपडायचं आहे. और थोड़ा पानी अपना हाथ में लेके ऐसा आणि थोडं पाणी आपल्या हातावरती घेऊन आपल्या अंगावरती शिंपडायचं आहे. अभी गुरुवंदन से शुरू करेंगे. आता गुरुवंदना करून अर्चनेला सुरुवात होत आहे. ओम सद्गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अगन्धमङ्गलाकारं व्याप्तं येन तराचरं तल्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अरुणारुणकल्लोल करुणाकलितात्मने नरानुग्रहर्वाय गुरवे कुसुमाञ्जलि. कामक्रोधाभ्यखिलदोषमपास्य रामनामाक्षरमृगगणैर्हृदयं निषिञ्चन् यस्वादनुग्रहपदेन दिवं विवेश तं नीलकण्ठगुरुदेवम् अनुस्मरामि. विग्रहे रामचन्द्रस्य विषयीभूतचेतसा अहं ब्रह्मेति वेदतत्त्वबोधस्वरूपिणे विभूतिदानमात्रेण सर्वानुग्रहदायिने श्रीनीलकण्ठशिष्याय सत्यानन्दाय नमः. अभी गणपति वंदन. ओम मदंगाननमागुवाहनमजं
സയുക്തേജോമയം ധ്യായേതം ദരദം വരാഭയകരം സംഘം ജപാസം തഥാ സത്യോ പങ്കജമിച്ഛുമേവ ഗണിതം ഐമം ദിവ്യം ഘടം പക്വം ദാരിമമുത്ഭരോസ്തവഗത ശൂലം രജാംഗം കരി ഓം ഗംഗണപതയേ നമഃ ഓം ഗംഗണപതയേ നമഃ ഓം ഗംഗണപതയേ നമഃ അഭി സരസ്വതി വന്ദനം യാ കുന്ദേന്ദുഷാരഹാരധവള യാ ശുഭ്രവസ്ത്രാമൃത യാ വീണാവരദണ്ഡമണ്ഡിതകര യാ ശ്വേതപത്മാസന യാ ബ്രഹ്മാസുരസങ്കര പ്രഭൃതിഭിർ ദേവൈ സദാ പൂജിത താമാം പാതു സരസ്വതി ഭഗവതി നിശേഷജാത്യാവഹ ഓം സം സരസ്വതി നമഃ ഓം സം സരസ്വതി നമഃ ഓം സം സരസ്വതി നമഃ ശ്രീരാം ധ്യാൻ ശ്ലോകം വൈദേഹീമഭിനീച്ചജാതപുളകാം വാമാംഗമാസേവിനീം വാമേന സ്തനജോജുഗം പുളകിനാം വാമം കരേണാമൃതൻ തത്തോ ദക്ഷിണാനിനാഗലിതയ തന്മുദ്രയാ ദർശയൻ രാമോ മാരുതി സേവിതോ രസമേ സാമ്രാജ്യ സിംഹാസനേ ഓം രം രാമായ നമഃ ഓം രം രാമായ നമഃ ഓം രം രാമായ നമഃ ഓം നമോ ഭഗവതേ രഘുനന്ദനായ രക്ഷോഘവിനാശനായ വിഭുശോഭവ്യാക്ര കൃമികീടപതംഗാദി സുരസത്വവിനാശനായ മധുരപ്രസന്നവദനായ അമിതതേജസേ വീരായ രാമായ വിഷ്ണവേ നമഃ അഭി ഹനുമദ്ധ്യാന യത്ര യത്ര രഘുനാഥകീർത്തനം തത്ര തത്ര കൃതമസ്തകാഞ്ജലിം ബാഷ്പവാരി പരിപൂർണലോചനം മാരുതിം രാക്ഷസാന്തകം മനോജവം മാരുതതുല്യവേഗം ജിതേന്ദ്രിയം ബുദ്ധിമതാം വരിഷ്ഠം വാദാത്മജം വാനരയൂഥമുഖ്യം ശ്രീരാമദൂതം ശരണം പ്രപദ്യേ ഗോഷ്പീകൃതവാരാശിം മശകീകൃതരാക്ഷസം രാമായണ മഹാമാരാരക്ഷം വന്ദേ അനിതാത്മജം ഓം ഹം ഹനുമന്തായ ആഞ്ജനേയായ മഹാബലായ നമഃ ഓം ഹം ഹനുമന്തായ ആഞ്ജനേയായ മഹാബലായ നമഃ ഓം ഹം ഹനുമന്തായ ആഞ്ജനേയായ മഹാബലായ നമഃ അഭിമൃത്യുചേനം ഓം ത്രയംബകം യജാമഹേ സുഗന്ധിം പുഷ്ടിവർദ്ധനം ഉർവാരുകമിവ ബന്ധനാത് മൃത്യോർമുക്ഷേയാമൃതാത് ഓം ത്രയംബകം യജാമഹേ സുഗന്ധിം പുഷ്ടിവർദ്ധനം ഉർവാരുകമിവ ബന്ധനാത് മൃത്യോർമുക്ഷീയമാമൃതാത് ഓം ത്രയംബകം യജാമഹേ സുഗന്ധിം പുഷ്ടിവർദ്ധനം ഉർവാരുകമിവ ബന്ധനാത് മൃത്യോർമുക്ഷീയമാമൃതാത് ഓം നമഃ ശിവായ ഓം നമഃ ശിവായ ഓം നമഃ ശിവായ സർവമംഗളമംഗല്യേ ശിവേ
സർവാർത്ഥസാധികേ ശരണ്യേ ത്രംബകേ ഗൗരി നാരായണി നമസ്തുതേ. ധ്യായേ പദ്മാസനസ വികസിതവദനാം പത്മഭദ്രായദാക്ഷീം ഹേമാഭാം പീതവസ്ത്രാം കരകലിലസൽ ഹേമപത്മാംബരാഗീം സർവാലങ്കാരയുക്താം സതതമഭയദാം ഭക്തനമ്രാം ഭവാനീം ശ്രീവിദ്യാം ശാന്തമൂർത്തിം സകലസുരനുതാം സർവസമ്പൽപ്രദാത്രീം സകുങ്കുമവിലേപനാം അലികചുംബികസ്തൂരികാം സമന്തഹതിരക്ഷണാം സദരാപവാസാങ്കുശാം അശേഷജനമോഹിനീം അരുണമാല്യഭൂഷാംബരാം ജപാകുസുമഭാസുരാം ജപവിലോ സ്മരേദംബികാം അരുണാം കരുണാതരംഗിതാക്ഷീം ധൃതപാശാങ്കുപുഷ്പബാണസാഭാം അണിമാഭിവിരാവൃതാം മയൂഖൈർ അഹമിത്യേവ വിഭാവയേ ഭവാനി സിന്ദൂരാരുണ വിഗ്രഹാം ത്രിനയനാം മാണിക്യമൗലിസ്ഫുര താരാനയകശേഖരാം സ്മിതമുഖീം ആഭീനവക്ഷോരുകാം പാണിഭ്യാമളിപൂർണ രത്നശകം രക്തോത്പലം ബിഭ്രതീം സൗമ്യാം രക്തകടസ്ഥരക്തചരണാം പരാമഭ്യാം. ഓം ഹ്രീം ലളിതാംബികായൈ നമഃ. കൈലഹ്രീം ഹസഗഹ്രീം സഗഹ്രീം. ഓം ഹ്രീം ലളിതാംബികായൈ നമഃ. കൈലഹ്രീം ഹസഗഹ്രീം സഗലഹ്രീം. ഓം ഹ്രീം ലളിതാംബികായൈ നമഃ. കൈലഹ്രീം ഹസഗഹ്രീം സകലഹ്രീം. ഓം ശ്രീമാത്രേ നമഃ. ഓം ശ്രീ മഹാരാജ്ഞേ നമഃ. ഓം ശ്രീമത്സിംഹാസനേശ്വരീ നമഃ. ഓം ശ്രീരഗ്നികണ്ഠസംഭൂതായൈ നമഃ. ഓം ദേവകാര്യസമുദരായൈ നമഃ. ഓം ഉജ്ജൽഭാനുസഹസ്രാഭായൈ നമഃ. ഓം ചതുർബാഹുസമന്വിതായൈ നമഃ. ഓം രാജസ്വരൂപഭാഷാഢ്യായൈ നമഃ. ഓം ക്രോധാങ്കാരാങ്കുശോജ്വലായൈ നമഃ. ഓം മനോരൂപേഷു ഗോദണ്ഡായൈ നമഃ. ഓം പഞ്ചതന്മാത്രസായകായൈ നമഃ. ഓം നിജാരുണപ്രഭാപുരമജ്ജബ്രഹ്മാണ്ഡമണ്ഡലായൈ നമഃ. ഓം ബ്രഹ്മാശോകപുന്നാഗ സൗഗന്ധികലസൽക്കജായൈ നമഃ. ഓം ഗുരുവിന്ദമണിശ്രേണി കനൽകോടീരമണ്ഡിതായൈ നമഃ. ഓം അഷ്ടമീ ചന്ദ്രവിഭ്രാജ അളികസ്ഥലശോഭിതായൈ നമഃ. ഓം മുഖചന്ദ്രകളങ്കാഭ പ്രകടാതിവിശേഷകായൈ നമഃ. ഓം വദനസ്മരമംഗല്യ ഗ്രഹദോലന ചിന്തികായൈ നമഃ. ഓം വക്രലക്ഷ്മീ പരിവാഹ തലന്മീനാലോചനായൈ നമഃ. ഓം നവചമ്പക പുഷ്പാഭ ആസാദണ്ഡ വിരാജിതായൈ നമഃ. ഓം താരാകാന്തി തിരസ്കാരി നാസാഭരണ ഭാസുരായൈ നമഃ. ഓം കദംബമഞ്ജരി ക്ലുപ്ത കർണപൂര മനോഹരായൈ നമഃ. ഓം തടംഗയുഗളീഭൂത തവനോടുപമണ്ഡലായൈ നമഃ. ഓം പത്മരാഗശിലാദർശ പരിഭാവി കപോലഭൂവേ നമഃ. ഓം നവമിദ്രുത ബിംബശ്രീ നിത്യാരവിതനശ്രതായൈ നമഃ. ഓം ശുദ്ധ വിദ്യാങ്കുരാകാര ദ്വിജപങ്ക്തിജ്വലായൈ നമഃ. ഓം കർപ്പൂരവേദികാമോദ സമാകർഷ ദിഗന്ധരായൈ നമഃ. ഓം നിജസല്ലാഭമാദ്യ വിനർഭർസിതഗച്ഛഭ്യൈ നമഃ. ഓം മന്ദസ്മിത പ്രഭാപൂര മജ്ജത്കാമേശമാനസായൈ നമഃ. ഓം അനാകലിത സാദൃശ്യ ചുംബുകശ്രീ വിരാജിതായൈ നമഃ.
ഓം കാമേശബദ്ധമാംഗല്യ സൂത്രശോഭിതഗന്ധരായി നമഃ. ഓം കനകാംഗദഗേയൂര കമനീയ ഭുജാന്വിതായൈ നമഃ. ഓം രത്നഗ്രൈവേയ ചിന്താക ലോലത്താഫലാന്വിതായൈ നമഃ. ഓം കാമേശ്വര പ്രേമരത്നമണിപ്രതിമണസ്തന്യൈ നമഃ. ഓം അഭ്യാലവാലരുമാളി ലലാബലകുജദ്വയൈ നമഃ. ഓം ലക്ഷ്യരോമലധാതാരത സമന്വയ മധ്യമായൈ നമഃ. ഓം തനഭാരതന്മധ്യ പട്ടബദ്ധവരിത്രയായൈ നമഃ. ഓം അരുണാരുണ കൗസുംബ വസ്ത്രഭാസ കടീതകൈ നമഃ. ഓം രത്നഗംഗനികാരമ്യ അരസനാദാമഭൂഷിതായൈ നമഃ. ഓം കാമേശജ്ഞാത സൗഭാഗ്യ അർദ്ധഊരുദ്വയാന്വിതായൈ നമഃ. ഓം മാണിക്യമകുടാചാര ജാനുദ്വയ വിരാജിതായൈ നമഃ. ഓം ഇരഗോപരിഷിപ്ത സ്മരഗുണാം ഭജങ്കികായൈ നമഃ. ഓം ഗൂഢഗുൽഭായൈ നമഃ. ഓം കൂർമ്മപ്രശ്നജയിഷ്ണുപ്രദാന്വിതായൈ നമഃ. ഓം മഗധീതി സഞ്ജന്ന നമശ്ചന നമോ ഗുണായൈ നമഃ. ഓം പദദ്വയ പ്രഭാജാല ഭാഗവത സരോരുഹായൈ നമഃ. ഓം ചിഞ്ചാനമണി മഞ്ജീര മണ്ഡിര ശ്രീപദാംബുജായൈ നമഃ. ഓം മരാളി മന്ദഗമനായൈ നമഃ. ഓം മഹാലാവണ്യ സേവതയേ നമഃ. ഓം സർവാരുണായൈ നമഃ. ഓം അനവദ്യംഗേ നമഃ. ഓം സർവാഭരണഭൂഷിതായൈ നമഃ. ഓം ശിവാകാമേശ്വരാംഗസ്ഥായൈ നമഃ. ഓം ശിവായൈ നമഃ. ഓം സ്വാതിവല്ലഭായൈ നമഃ. ഓം സുമേരുമധ്യശൃംഗസ്ഥായൈ നമഃ. ഓം ശ്രീമന്നഗരനായികായൈ നമഃ. ഓം ചിന്താമണിഗ്രഹസ്ഥായൈ നമഃ. ഓം പഞ്ചബ്രഹ്മാസനസ്ഥിതായൈ നമഃ. ഓം മഹാപദ്മമാടവീ സംസ്ഥായൈ നമഃ. ഓം കദംബവനസിന്യൈ നമഃ. ഓം സുധാസാഗരമധ്യസ്ഥായൈ നമഃ. ഓം കാമാക്ഷി നമഃ. ഓം കാമദായിന്യൈ നമഃ. ഓം ദേവർഷിഗണസംഘാത സ്തൂയമാനാത്മവൈഭവായൈ നമഃ. ഓം ഭണ്ഡാസുരവധോദ്യുക്ത ശക്തിസേനാ സമന്വിതായൈ നമഃ. ഓം സമ്പൽക്കരീ സമാരൂഢ സിന്ദൂര വ്രജസേവിതായൈ നമഃ. ഓം അശ്വാരൂഢാധിഷ്ഠിത അശ്വകോടികോടിവൃതായൈ നമഃ. ഓം ചക്രരാജരധാരൂഢ സർവായുധ പരിഷ്കൃതായൈ നമഃ. ഓം ഗേയചക്രരധാരൂഢ മന്ത്രിണീ പരിസേവിതായൈ നമഃ. ഓം ഗിരിചക്രരധാരൂഢ ഗന്ധനാദാ പുരസ്കൃതായൈ നമഃ. ഓം ജ്വരാമാലിനികാക്ഷിപ്ത വന്യപ്രാകാരമധ്യകായൈ നമഃ. ഓം ഭണ്ഡസൈന്യവധോദ്യുക്ത ശക്തിവിക്രമഹർഷിതായൈ നമഃ. ഓം നിത്യാപരാക്രമാണോപ നിരീക്ഷണ സമുത്സുകായൈ നമഃ. ഓം ഭണ്ഡപുത്രവധോദ്യുക്ത ബാലാവിക്രമനന്ദിതായൈ നമഃ. ഓം മന്ത്രിണ്യംബാ വിരചിത വിശങ്കവദരോഷിതായൈ നമഃ. ഓം വിശുക്രപ്രാണകരണ വാരാഹി വീര്യനന്ദിതായൈ നമഃ. ഓം കാമേശ്വരമുഖാലോക കൽപ്പിത ശ്രീഗണേശ്വരായൈ നമഃ. ഓം മഹാനേശ നിർഭിന്ന വിഘ്നയന്ത്ര പ്രകർഷിതായൈ നമഃ. ഓം ഭണ്ഡാസുരേന്ദ്ര നിർമുക്ത ശസ്ത്രപ്രത്യർത്ഥവർഷിണ്യൈ നമഃ. ഓം കരാങ്കുലീന ഗോൽപ്പന്ന നാരായണ ദശാകൃത്യൈ നമഃ. ഓം മഹാവാസുപദാപ്രജ്ഞിർ നിർദഗ്ധാസുരസൈനികായൈ നമഃ. ഓം കാമേശ്വരാസ്ത്ര നിർദഗ്ധ സഭണ്ഡാസുരശൂന്യകായൈ നമഃ. ഓം ബ്രഹ്മോപേന്ദ്രമഹേന്ദ്രാദി ദേവസംസ്കൃതവൈഭവായൈ നമഃ. ഓം ഹരനേത്രാംഗി സംദഗ്ധ കാമസഞ്ജീവനൌഷധയേ നമഃ. ഓം ശ്രീമദ്ഭവഗൂഢൈക സ്വരൂപമുദമംഗജായൈ നമഃ. ഓം ഖണ്ഡാതകരിപര്യന്ത മധ്യഗൂഢസ്വരൂപിണ്യൈ നമഃ. ഓം ശ്രീഗൂഢൈകദാപന്ന കട്യഗോഭാഗധാരിണ്യൈ നമഃ. ഓം മൂലമന്ത്രാഗ്നിജായൈ നമഃ. ഓം മൂലഗൂഢത്രയകളേപരായൈ നമഃ. ഓം കുളാമൃതൈകരസികായൈ നമഃ. ഓം കുളസങ്കേതഭാരിണ്യൈ നമഃ.
ഓം കുലാംഗനായേ നമ. ഓം കുലാംഗസ്ഥായേ നമ. ഓം ഗൗരിന്യേ നമ. ഓം കുലയോഗിന്യേ നമ. ഓം ഔലായേ നമ. ഓം സമയാന്തസ്ഥായേ നമ. ഓം സമയാചാരതൽപരായേ നമ. ഓം മൂലാധാരൈകനിലയായേ നമ. ഓം ബ്രഹ്മഗ്രന്ഥി വിഭേദിന്യേ നമ. ഓം മണിപൂരാന്തരുഹിതായേ നമ. ഓം വിഷ്ണുഗ്രന്ഥി വിഭേദിന്യേ നമ. ഓം അജ്ഞാചക്രാന്തരവസ്ഥായേ നമ. ഓം രുദ്രഗ്രന്ഥി വിഭേദിന്യേ നമ. ഓം സഹസ്രാരാംബുജാരൂഢായേ നമ. ഓം സുധാസാരവിഭക്ഷിന്യേ നമ. ഓം കടില്ലതാ സമരുച്യേ നമ. ഓം ശക്തവരിസംസ്ഥിതായേ നമ. ഓം മഹാശക്തിയേ നമ. ഓം കുണ്ഡലിന്യേ നമ. ഓം വിസദന്തുധനീയസ്യേ നമ. ഓം ഭവാന്യേ നമ. ഓം ഭാവനാഗമ്യായേ നമ. ഓം ഭവാരണ്യഗുണാരികായേ നമ. ഓം ഭദ്രപ്രിയായേ നമ. ഓം ഭദ്രവ്യേ നമ. ഓം ഭക്തസൗഭാഗ്യദായിന്യേ നമ. ഓം ഭക്തിപ്രിയായേ നമ. ഓം ഭക്തിഗമ്യായേ നമ. ഓം ഭക്തിവിദ്യേ നമ. ഓം സാംഭവ്യേ നമ. ഓം ശാരദാരാധ്യായേ നമ. ഓം സർവാണ്യേ നമ. ഓം സർവദായിന്യേ നമ. സാങ്കര്യേ നമ. ഓം ശ്രീകര്യേ നമ. ഓം സാധ്യേ നമ. ഓം ശരശ്ചന്ദ്രനിഭാനനായേ നമ. ഓം ശാദോദരേ നമ. ഓം ശാന്തിമത്യേ നമ. ഓം നിരാധാരായേ നമ. ഓം നിരഞ്ജനായേ നമ. ഓം നിർലേപായേ നമ. ഓം നിർമ്മലായേ നമ. ഓം നിത്യായേ നമ. ഓം നിരാകാരായേ നമ. ഓം നിരാകുലായേ നമ. ഓം നിർഗുണായേ നമ. ഓം നിഷ്കളായേ നമ. ഓം ശാന്തായേ നമ. ഓം നിഷ്കാമായേ നമ. ഓം നിരുപപ്ലവായേ നമ. ഓം നിത്യമുക്തായേ നമ. ഓം നിർവികാരായേ നമ. ഓം നിഷ്പ്രപഞ്ചായേ നമ. ഓം നിരാത്രായേ നമ. ഓം നിത്യശുദ്ധായേ നമ. ഓം നിത്യബുദ്ധായേ നമ. ഓം നിരവധ്യായേ നമ. നിരന്തരായേ നമ. ഓം നിഷ്കാരണായേ നമ. ഓം നിഷ്കളങ്കായേ നമ. ഓം നിരുപാതയേ നമ. ഓം നിരീശ്വരായേ നമ. ഓം നീരായേ നമ. ഓം രാഗമദനായേ നമ. ഓം നിർമ്മലായേ നമ. ഓം മദനാശിന്യേ നമ. ഓം നിശ്ചിന്തായേ നമ. ഓം നിരഹങ്കാരായേ നമ. ഓം നിർമോഹായേ നമ. ഓം മോഹനാശിന്യേ നമ. ഓം നിർമ്മമായേ നമ. ഓം മമതാകന്ദ്രേ നമ. ഓം നിഷ്പാപായേ നമ. ഓം പാപനാശിന്യേ നമ. ഓം നിഷ്ക്രോധായേ നമ. ഓം ക്രോധസമഞ്ജേ നമ. ഓം നിർലോഭായേ നമ. ഓം ലോഭനാശിന്യേ നമ. ഓം നിസംശയായേ നമ. ഓം സംശയജ്ഞേ നമ. ഓം നിർഭവായേ നമ. ഓം ഭവനാശിന്യേ നമ. ഓം നിർവികൽപ്പായേ നമ. ഓം വ്യാപാദായേ നമ. ഓം നിർഭേദായേ നമ. ഓം ഭേദനാശിന്യേ നമ. ഓം നിർനാശായേ നമ. ഓം മൃത്യുമദന്യേ നമ. ഓം നിഷ്ക്രിയായേ നമ. ഓം നിഷ്പരിഗ്രഹായേ നമ. ഓം നിസ്തുലായേ നമ. ഓം നീലജുഗുരായേ നമ. ഓം നിരവായേ നമ. ഓം നിരത്യായേ നമ. ഓം ദുർലഭായേ നമ. ഓം ദുർഗമായേ നമ. ഓം ദുർഗായേ നമ. ഓം ദുഃഖകന്ത്രേ നമ. ഓം സുഖപ്രദായേ നമ. ഓം തരൂരായേ നമ. ഓം ദുരാചാരസമിന്യേ നമ. ഓം ദോഷമദ്ഭിതായേ നമ. ഓം സർവജ്ഞായേ നമ. ഓം സാന്ദ്രകരുണായേ നമ. ഓം സമാധികവർജിതായേ നമ. ഓം സർവശക്തിമയേ നമ. ഓം സർവമംഗളായേ നമ. ഓം സൽഗതിപ്രദായേ നമ. ഓം സർവേശ്വരേ നമ. ഓം സമയേ നമ. ഓം സർവമന്ത്രസ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം സർവയന്ത്രാത്മികായേ നമ. ഓം സർവതന്ത്രരൂപായേ നമ. ഓം മനോന്മന്യേ നമ. ഓം മാഹേശ്വരേ നമ. ഓം മഹാദേവേ നമ. ഓം മഹാലക്ഷ്മീ നമ. ഓം മൃണപ്രിയായേ നമ. ഓം മഹാരൂപായേ നമ. ഓം മഹാബുദ്ധ്യായേ നമ. ഓം മഹാപാതകനാശിന്യേ നമ. ഓം മഹാമായായേ നമ. ഓം മഹാമത്വായേ നമ. ഓം മഹാശക്തിയേ നമ. മഹാരഥ്യേ നമ. ഓം മഹാഭോഗായേ നമ. ഓം മഹേശ്വര്യായേ നമ. ഓം മഹാവീര്യായേ നമ. ഓം മഹാബലായേ നമ. ഓം മഹാബുധേ നമ. ഓം മഹാസിദ്ധേ നമ. ഓം മഹായോഗീശ്വരേശ്വരേ നമ. ഓം മഹാതന്ത്രായേ നമ. ഓം മഹാമന്ത്രായേ നമ. ഓം മഹായന്ത്രായ നമ. ഓം മഹാസനായേ നമ. ഓം മഹായാഗക്രമാരാധ്യേ നമ. ഓം മഹാഭൈരവഭൂജിതായേ നമ.
ഓം മഹേശ്വര മഹാതാണ്ഡവസാക്ഷിന്യേ നമ. ഓം മഹാദാമേശമവിഷേ നമ. ഓം മഹാത്രിപുരസുന്ദര്യേ നമ. ഓം ചതുഷ്ഷഷ്ടി ഉപചാരാധ്യായേ നമ. ഓം ചതുഷ്ഷഷ്ടി കലാമയ്യേ നമ. ഓം മഹാചതുഷ്ഷഷ്ടി കോടി യോഗിനി ഗണസേവിതായേ നമ. ഓം മനുവിദ്യായേ നമ. ഓം ചന്ദ്രവിദ്യായേ നമ. ഓം ചന്ദ്രമണ്ഡല മധ്യകായേ നമ. ഓം ചാരുരൂപായേ നമ. ഓം ചാരുദാസായേ നമ. ഓം ചാരുചന്ദ്ര കലരായേ നമ. ഓം ചരാചര ജഗന്നാഥായേ നമ. ഓം ചക്രരാജ നികേതനായേ നമ. ഓം പാർവത്യേ നമ. ഓം പത്മനായേ നമ. ഓം പത്മരാജ തമപ്രഭായേ നമ. ഓം പഞ്ചപ്രേതാത്തനാസീനായേ നമ. ഓം പഞ്ചബ്രഹ്മസ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം മയേ നമ. ഓം പരമാനന്ദായേ നമ. ഓം വിജ്ഞാനകരൂപിണ്യേ നമ. ഓം ധ്യാനധ്യാതൃധ്യേയരൂപായേ നമ. ഓം ധർമാധർമ്മ വിവർജിതായേ നമ. ഓം വിശ്വരൂപായേ നമ. ഓം ജാഗരിണ്യേ നമ. ഓം സ്വഭംഗേ നമ. ഓം തൈജസാത്മികായേ നമ. ഓം സുഖായേ നമ. ഓം പ്രാജ്ഞാത്മികായേ നമ. ഓം തുര്യായേ നമ. ഓം സർവാവസ്ഥാവിവർജിതായേ നമ. ഓം സൃഷ്ടികർത്തേ നമ. ഓം ബ്രഹ്മരൂപേ നമ. ഓം ഗോപ്യേ നമ. ഓം ഗോവിന്ദരൂപിണ്യേ നമ. ഓം സഭാരണ്യേ നമ. ഓം രുദ്രരൂപായേ നമ. ഓം തിരോധനകര്യേ നമ. ഈശ്വരേ നമ. ഓം സദാശിവായേ നമ. ഓം അനുഗ്രഹായേ നമ. ഓം പഞ്ചകൃത്യപരായണായേ നമ. ഓം ഭാനുമണ്ഡലമധ്യസ്ഥായേ നമ. ഭൈരവ്യേ നമ. ഓം ഭഗവാനിന്യേ നമ. ഓം പത്മനാഭനായേ നമ. ഓം ഭഗവത്യേ നമ. ഓം പത്മനാഭ സഹോദര്യേ നമ. ഓം ഉന്മേഷോത്പന്ന വിഭന്ന ഭുവനാവന്യേ നമ. ഓം സഹസ്രചിത്രവദനായേ നമ. ഓം സഹസ്രാക്ഷേ നമ. ഓം സഹർവദേ നമ. ഓം അബ്രഹ്മകീടജനന്യേ നമ. ഓം വർണ്ണാശ്രമവിദായിന്യേ നമ. ഓം നിജാജ്ഞാരൂപനിഗമായേ നമ. ഓം പുണ്യാപുണ്യപ്രദായേ നമ. ഓം ശ്രുതിശ്രീമന്ത സിന്ദൂരീകൃത പാദാബ്ജധൂളികായേ നമ. ഓം സകലാഗമ സന്തോഷശുക്തി സമ്പുടമൗക്തികായേ നമ. ഓം പുരുഷാർത്ഥപ്രദായേ നമ. ഓം പൂർണായേ നമ. ഓം ഭോഗിന്യേ നമ. ഓം ഭുവനേശ്വരേ നമ. ഓം അംബികായേ നമ. ഓം അനാദിനായേ നമ. ഓം ഹരിബ്രഹ്മേന്ദ്ര സേവിതായേ നമ. ഓം നാരായണ്യേ നമ. ഓം നാമരൂപായേ നമ. ഓം നാമരൂപ വിവർജിതായേ നമ. ഓം ഋങ്കാരേ നമ. ഓം രേമത്യേ നമ. ഓം ഹൃദ്യായേ നമ. ഓം ഏയോപാദേയ വർജിതായേ നമ. ഓം രാജാർച്ചിതായേ നമ. ഓം രാജ്ഞേ നമ. ഓം രമ്യായേ നമ. ഓം രാജീവലോചനായേ നമ. ഓം ദക്ഷിണ്യേ നമ. ഓം രമണ്യേ നമ. ഓം രസ്യായേ നമ. ഓം രണത്തിങ്കിണി മേഖലായേ നമ. ഓം രമായേ നമ. ഓം രാഗേന്ദ്രവദനായേ നമ. ഓം രതിരൂപായേ നമ. ഓം രതിപ്രിയായേ നമ. ഓം രക്ഷാകരേ നമ. ഓം രാക്ഷസജ്ഞേ നമ. ഓം രാമായേ നമ. ഓം രമണദമ്പടായേ നമ. ഓം കാമ്യായേ നമ. ഓം കാമകലാരൂപായേ നമ. ഓം കദംബ കുസുമപ്രിയായേ നമ. ഓം കല്യാണ്യേ നമ. ഓം ജഗദീകന്ധായേ നമ. ഓം കരുണാരസ സാഗരായേ നമ. ഓം കലാവത്യേ നമ. ഓം കലാലാപയേ നമ. ഓം കാന്തായേ നമ. ഓം കാദംബരി പ്രിയായേ നമ. ഓം വരദായ നമ. ഓം വാമനയനായേ നമ. ഓം വാരുണീമതവിഭുരായേ നമ. ഓം വിശ്വാമികായേ നമ. ഓം വേദവിദ്യായേ നമ. ഓം വിദ്യാനിവാസിന്യേ നമ. ഓം വിരാജേ നമ. ഓം വേദജനന്യേ നമ. ഓം വിഷ്ണുമായായേ നമ. ഓം വിലാസിന്യേ നമ. ഓം ക്ഷേത്രസ്വരൂപായേ നമ. ഓം ക്ഷേത്രജ്ഞേ നമ. ഓം ക്ഷേത്രജ്ഞപാലിന്യേ നമ. ഓം ക്ഷയവൃദ്ധി വിനിർമുക്തായേ നമ. ഓം ക്ഷേത്രപാല സമർപ്പിതായേ നമ. ഓം വിജയായേ നമ. ഓം വിമലായേ നമ. ഓം അന്ത്യായേ നമ. ഓം വന്ദാരു ജനവത്സലായേ നമ. ഓം വാഗ്വാദിന്യേ നമ. ഓം വാമകേശ്വരീ നമ. ഓം അന്യമണ്ഡലവാസിന്യേ നമ. ഓം ഭക്തിമത്സൽസരണിയായേ നമ. ഓം പശുപാത വിമോചിന്യേ നമ. ഓം സംഹൃതാർത്ഥ മാസാണ്ടായേ നമ. ഓം സദാചാര പ്രവർത്തികായേ നമ. ഓം താപത്രയാഗ്നി സംതപ്ത സമാസാധന തന്ത്രികായേ നമ. ഓം തരുണ്യേ നമ. ഓം താപകാരാധ്യായേ നമ. ഓം തനുമധ്യായേ നമ. ഓം തമോപകായേ നമ. ഓം ചിത്തേ നമ.
ഓം സർവരക്ഷായ നമ. ഓം ചിരേകരസരൂപിണ്യൈ നമ. ഓം സ്വാത്മാനന്ദപനീഭൂത ബ്രഹ്മാദ്യാനന്ദ സന്ധ്യൈ നമ. ഓം പരമൈ നമ. ഓം പ്രത്യക്ഷരീ രൂപായൈ നമ. ഓം പത്യന്യൈ നമ. ഓം പരദേവതായൈ നമ. ഓം മധ്യമായൈ നമ. ഓം വൈകരീ രൂപായൈ നമ. ഓം ഭക്തമാനസ അംബികായൈ നമ. ഓം കാമേശ്വര പ്രാണനാഥ്യൈ നമ. ഓം കൃതജ്ഞായൈ നമ. ഓം കാമപൂജിതായൈ നമ. ഓം ശൃംഗാര രസസമ്പൂർണായൈ നമ. ഓം ജയായൈ നമ. ഓം ജാലന്ധരസ്ഥിതായൈ നമ. ഓം ഓഢ്യാണവീണവിനയായൈ നമ. ഓം വിമണ്ഡലവാസിന്യൈ നമ. ഓം രഘോയാഗ ക്രമാരാധ്യായൈ നമ. ഓം രഗതർപ്പണതർപ്പിതായൈ നമ. ഓം സത്യപ്രസാദിന്യൈ നമ. ഓം വിശ്വക്ഷിന്യൈ നമ. ഓം സാക്ഷിവർജിതായൈ നമ. ഓം ഷഡംഗദേവതായുക്തായൈ നമ. ഓം ഷാഡ്ഗുണ്യപരിപൂരിതായൈ നമ. ഓം നിത്യജ്ഞായൈ നമ. ഓം നിരുപമായൈ നമ. ഓം നിർവാണ സുഖദായിന്യൈ നമ. ഓം നിത്യാചോടസികാരൂപായൈ നമ. ഓം ശ്രീകണ്ഠാർദ്ധ ശരീരിന്യൈ നമ. ഓം പ്രഭാവത്यै നമ. ഓം പ്രഭാരൂപായൈ നമ. ഓം പ്രസിദ്ധായൈ നമ. ഓം പരമേശ്വര്यै നമ. ഓം മൂലപ്രകൃത്यै നമ. ഓം അവ്യക്തായൈ നമ. ഓം വ്യക്താവ്യക്ത സ്വരൂപിന്യൈ നമ. ഓം വ്യാപിന്യൈ നമ. ഓം വിവിധാകാരായൈ നമ. ഓം വിദ്യാവിദ്യ സ്വരൂപിന്യൈ നമ. ഓം മഹാകാമേശ നയന കുമുദാഘാതകൗമുദ്ധ്യൈ നമ. ഓം ഭദ്രകാധവമോത്സാനം ഭാനുമൽ ഭാനുസന്ധ്യൈ നമ. ഓം ശിവനൂത്यै നമ. ഓം ശിവാരാധ്യായൈ നമ. ഓം ശിവമൂർത്തൈ നമ. ഓം ശിവംഗര്യൈ നമ. ഓം ശിവപ്രിയായൈ നമ. ഓം ശിവപരായൈ നമ. ഓം ശിഷ്ടേഷ്ടായൈ നമ. ഓം ശിഷ്ടപൂജിതായൈ നമ. ഓം അപ്രമേയായൈ നമ. ഓം അപ്രസപ്രകാശായൈ നമ. ഓം മനോവാചമജരായൈ നമ. ഓം ചിശക്തിയൈ നമ. ഓം ചേതനാരൂപായൈ നമ. ഓം ജഡശക്തിയൈ നമ. ഓം ജഡാത്മികായൈ നമ. ഓം ഗായത്ര്യൈ നമ. ഓം ഗായത്ര്യൈ നമ. ഓം സന്ധ്യായൈ നമ. ഓം നിജവൃന്ദവിസേവിതായൈ നമ. ഓം തത്വാസനായൈ നമ. ഓം തസ്മൈ നമ. ഓം തുഭ്യം നമ. ഓം അയ്യൈ നമ. ഓം പഞ്ചകോശാന്തരസ്ഥിതായൈ നമ. ഓം നിസീമമഹിമ്യൈ നമ. ഓം നിത്യയൗവനായൈ നമ. ഓം മതശാലിന്യൈ നമ. ഓം മതഭൂമിരക്ഷാക്ഷൈ നമ. ഓം മതപാടല ഗന്ധഭൂയേ നമ. ഓം ചന്ദനദ്രവനിജാംഗൈ നമ. ഓം കുസുമപ്രിയായൈ നമ. ഓം കുശലായൈ നമ. ഓം കോമളാകാരായൈ നമ. ഓം ഗുരുകുല്ലായൈ നമ. ഓം കുലേശ്വര്യൈ നമ. ഓം കുലകുണ്ടയായൈ നമ. ഓം ഗൗരവാർഗതൽപരസേവിതായൈ നമ. ഓം കുമാരഗണനാഥാംബായൈ നമ. ഓം ദുഷ്ടേ നമ. ഓം പുഷ്ടേ നമ. ഓം മത്തേ നമ. ഓം ധൃത്യേ നമ. ഓം ശാന്തേ നമ. ഓം സ്വസ്തിമത്തേ നമ. ഓം കാന്തേ നമ. ഓം നന്ദിന്യേ നമ. ഓം വിഘ്നായ നമ. ഓം തേജോവത്തേ നമ. ഓം ത്രിനയനായൈ നമ. ഓം ലോകാക്ഷീകാമരൂപിണ്യേ നമ. ഓം മാലിന്യൈ നമ. ഓം മാത്രേ നമ. ഓം മലയാജനവാസിന്യൈ നമ. ഓം സുമുഖ്യേ നമ. ഓം നളിന്യൈ നമ. ഓം സുഭ്രുവേ നമ. ഓം ശോഭനായൈ നമ. ഓം സുരനായികായൈ നമ. ഓം കാളകണ്ഠ്യൈ നമ. ഓം കാന്തിമത്യൈ നമ. ഓം ശോഭിന്യൈ നമ. ഓം സൂക്ഷ്മരൂപിണ്യൈ നമ. ഓം വജ്രേശ്വര്യൈ നമ. ഓം വാമദേവ്യൈ നമ. ഓം വയോവസ്ഥാവിവർദ്ധിതായൈ നമ. ഓം സിദ്ധേശ്വര്യൈ നമ. ഓം സിദ്ധവിദ്യായൈ നമ. ഓം സിദ്ധമാത്രേ നമ. ഓം യശസ്വിന്യൈ നമ. ഓം വിശുദ്ധചക്രനിലയായൈ നമ. ഓം ആരക്തവർണായൈ നമ. ഓം ത്രിലോചനായൈ നമ. ഓം കട്വാധാരണായൈ നമ. ഓം വദനൈകസമന്വിതായൈ നമ. ഓം പായസാന്നപ്രിയായൈ നമ. ഓം സ്വസ്ഥായൈ നമ. ഓം പശുലോകഭയങ്കരിയൈ നമ. ഓം അമൃതാദി മഹാശക്തി സമ്പ്രദായൈ നമ. ഓം ഡാകിനീശ്വര്യൈ നമ. ഓം അനാഗതാബ്ജനിലയായൈ നമ. ഓം ശ്യാമാഭയൈ നമ. ഓം വദനദ്വയായൈ നമ. ഓം ദംപ്രോജ്വലായൈ നമ. ഓം അക്ഷമാലാധിപരായൈ നമ. ഓം രുദ്രസംസ്ഥിതായൈ നമ. ഓം കാളരാത്യാദി ശബ്ദോകാമൃതായൈ നമ. ഓം സിദ്ധോദനപ്രിയായൈ നമ. ഓം മഹാവീരേന്ദ്രവരദായൈ നമ. ഓം ജാഗിന്യമ്മാസ്വരൂപിണ്യൈ നമ. ഓം വിപുലാബ്ജനിലയായൈ നമ. ഓം വദനത്രയ സംയുതായൈ നമ. ഓം വജ്രാധികായുധോപേതായൈ നമ. ഓം ഡാമര്യാധിപുരാവൃതായൈ നമ. ഓം രക്തവർണായൈ നമ.
ഓം മാംസനിഷ്ഠായേ നമ. ഓം ഗൂഢാന്നപ്രീതമാനസായേ നമ. ഓം സമസ്ത ഭക്തസുഖദായേ നമ. ഓം ലാകിന്യംബരൂപിണ്യേ നമ. ഓം സ്വാധിഷ്ഠാനാംബുജഗദായേ നമ. ഓം ചതുർഭക്ത മനോഹരായേ നമ. ഓം ശൂലാധ്യായുധ സമ്പന്നായേ നമ. ഓം വീരവരേ നമ. ഓം അധികർമ്മിതായേ നമ. ഓം മേധോദിഷ്ടായേ നമ. ഓം മധുപ്രീതായേ നമ. ഓം ബിന്ദന്യാദി സമന്വിതായേ നമ. ഓം ദദ്യന്നാസക്തഹൃദയായേ നമ. ഓം ആഗ്നീരൂപകാരിണ്യേ നമ. ഓം മൂലാധാരാംബുജാരൂഢായേ നമ. ഓം പഞ്ചവക്രായേ നമ. ഓം അസ്ഥിസംസ്ഥിതായേ നമ. ഓം അമൃതാനി പ്രകരണായേ നമ. ഓം വരദാനി സേവിതായേ നമ. ഓം ഉദ്ബോധനാസക്തചിത്തായേ നമ. ഓം സാഗിന്യംബാസ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം ആജ്ഞാചക്രാബ്ജകലയായേ നമ. ഓം ശുക്ലവർണായേ നമ. ഓം ഷടാനനായേ നമ. ഓം അജ്ഞാസംസ്ഥായേ നമ. ഓം അർത്ഥവലീ മുഖ്യശതമന്വിതായേ നമ. ഓം ഹരിദ്രാനീകൃത്യായേ നമ. ഓം ഭാഗിനീരൂപകാരിണ്യേ നമ. ഓം സഹസ്രവളവത്സത്തായേ നമ. ഓം സർവർണോപശോഭിതായേ നമ. ഓം സർവായുധരായേ നമ. ഓം ശുക്ലസംസ്ഥിതായേ നമ. ഓം സർവതോമുഖ്യേ നമ. ഓം സർവോദനപ്രിയചിത്തായേ നമ. ഓം യാഗിന്യംബാസ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം സ്വാഹായേ നമ. ഓം സ്വാധായേ നമ. ഓം അമൈത്യേ നമ. ഓം മേധായേ നമ. ഓം സൃഷ്ടേ നമ. ഓം സൃഷ്ടേ നമ. ഓം അനുത്തമായേ നമ. ഓം പുണ്യകീർത്തേ നമ. ഓം പുണ്യലഭ്യായേ നമ. ഓം പുണ്യശ്രവണകീർത്തനായേ നമ. ഓം പുലോമരാക്ഷിതായേ നമ. ഓം ബദ്ധമോചിന്യേ നമ. ഓം ബദ്ധരാളകായേ നമ. ഓം വിഭക്തരൂപിണ്യേ നമ. ഓം വിദ്യായേ നമ. ഓം വിരാടി ജഗത്പൃഥ്വേ നമ. ഓം സർവവ്യാധി പ്രഥമന്യേ നമ. ഓം സർവമൃത്യുനിവാരിണ്യേ നമ. ഓം അഗ്രഗണ്യായേ നമ. ഓം അചിന്ത്യരൂപായേ നമ. ഓം കലികർമ്മസനാശിന്യേ നമ. ഓം കാത്യായന്യേ നമ. ഓം കാളഹദ്രേ നമ. ഓം കമലാക്ഷനിഷേവിതായേ നമ. ഓം താമ്പൂലപൂരിതമുഖ്യേ നമ. ഓം ദാരുണീ കുസുമപ്രഭായേ നമ. ഓം മൃഗാക്ഷേ നമ. ഓം മോഹിന്യേ നമ. ഓം മൃഢാന്യേ നമ. ഓം മിശ്രരൂപിണ്യേ നമ. ഓം നിത്യതൃപ്തായേ നമ. ഓം ഭക്തിനിതയേ നമ. ഓം നിയന്ത്രേ നമ. ഓം നിഖിലേശ്വരേ നമ. ഓം മൈത്രാദിവാസനാഭ്യായേ നമ. ഓം മഹാപ്രയദാക്ഷിണ്യേ നമ. ഓം പരാശക്തിയേ നമ. ഓം പരാനുഷ്ഠായേ നമ. ഓം പ്രജ്ഞാനകരരൂപിണ്യേ നമ. ഓം മഹീമാനവസായേ നമ. ഓം മത്തായേ നമ. ഓം മാതൃകാവർണ്ണരൂപിണ്യേ നമ. ഓം മഹാകൈലാസനിലയായേ നമ. ഓം മൃണാള മൃദോർണവേ നമ. ഓം മഹനീയായേ നമ. ഓം ദയാമൂർത്തേ നമ. ഓം മഹാസാമ്രാജ്യശാലിന്യേ നമ. ഓം ആത്മവിദ്യായേ നമ. ഓം മഹാവിദ്യായേ നമ. ഓം ശ്രീവിദ്യായേ നമ. ഓം കാമസേവിതായേ നമ. ഓം ശ്രീഷോഡശാക്ഷരീ വിദ്യായേ നമ. ഓം ത്രികുടായേ നമ. ഓം കാമകൂടയേ നമ. ഓം കടാക്ഷകിങ്കരീഭൂത കമലാകോടി സേവിതായേ നമ. ഓം ചിരസ്ഥിരായേ നമ. ഓം ചന്ദ്രനിവായേ നമ. ഓം ബാധസ്ഥായ നമ. ഓം ഇന്ദ്രധനുപ്രഭായേ നമ. ഓം ഹൃദയസ്ഥായേ നമ. ഓം രവിപ്രഖ്യായേ നമ. ഓം ത്രികോണാന്തരദീപികായേ നമ. ഓം ദാക്ഷായന്യേ നമ. ഓം ദൈത്യഹന്ത്രേ നമ. ഓം ദക്ഷയജ്ഞ വിനാശിന്യേ നമ. ഓം ധരാന്തോളിത ദീർഘാക്ഷേ നമ. ഓം ധരഹാസജ്വലന്മുഖ്യേ നമ. ഓം ഗുരുതേ നമ. ഓം ഗുണനിതേ നമ. ഓം ഗോമാത്രേ നമ. ഓം ഗുഹജന്മഭുവേ നമ. ഓം ദൈവേശേ നമ. ഓം ദണ്ഡനിരിത്തായേ നമ. ഓം ദഗരാകാശരൂപിണ്യേ നമ. ഓം പ്രതിപന്മുഖ്യരാഗാന്ത തിരിമണ്ഡലപൂജിതായേ നമ. ഓം കലാത്മികായേ നമ. ഓം കലാനാഥായേ നമ. ഓം കാവ്യാലാപവിനോദിന്യേ നമ. ഓം സജാമരമാവാണി സവ്യദക്ഷിണസേവിതായേ നമ. ഓം ആദിശക്തേ നമ. ഓം അമേഹായേ നമ. ഓം ആത്മനേ നമ. ഓം പരമായേ നമ. ഓം പാവനാകൃതേ നമ. ഓം അനേകകോടി ബ്രഹ്മാണ്ഡജനന്യേ നമ. ഓം ദിവ്യവിഗ്രഹായേ നമ. ഓം ക്ലീംകാരേ നമ. ഓം കേവലായേ നമ. ഓം ഗുഹ്യായേ നമ. ഓം കൈവല്യമതനായിന്യേ നമ. ഓം ത്രിപുരായേ നമ. ഓം ത്രിജഗമ്യായേ നമ. ഓം ത്രിമൂർത്തേ നമ. ഓം ത്രിദേശ്വരേ നമ. ഓം ത്രക്ഷരേ നമ. ഓം ദിവ്യഗന്ധാധ്യായേ നമ. ഓം സിന്ദൂരതിലകാഗ്രതായേ നമ. ഉമായേ നമ. ഓം ശൈലേന്ദ്രകന്യായേ നമ. ഓം ഗൗരേ നമ. ഓം ഗന്ധർവസേവിതായേ നമ. ഓം വിശ്വഗർഭായേ നമ. ഓം സ്വർണ്ണഗർഭായേ നമ. ഓം അവനതായേ നമ.
ഓം വാഗിനീശ്വരേ നമ. ഓം ജ്ഞാനഗമ്യായേ നമ. ഓം അപരിച്ഛിദ്യായേ നമ. ഓം ജ്ഞാനദായേ നമ. ഓം ജ്ഞാനവിഗ്രഹായ നമ. ഓം സർവവേദാന്ത സംവേദ്യായേ നമ. ഓം സത്യാനന്ദ സ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം ലോകമുദ്രാകൃതായേ നമ. ഓം ലീലാവൃദ്ധ ബ്രഹ്മാണ്ഡ മണ്ഡലേ നമ. ഓം അദൃശ്യായേ നമ. ഓം ദൃശ്യരഹിതായേ നമ. ഓം വിജ്ഞാത്രേ നമ. ഓം വേദ്യവർജിതായേ നമ. ഓം യോഗിന്യേ നമ. ഓം യോഗദായേ നമ. ഓം യോഗ്യായേ നമ. ഓം യോഗാനന്ദായേ നമ. ഓം യുഗന്ധരായേ നമ. ഓം ഇച്ഛാശക്തി ജ്ഞാനശക്തി ക്രിയാശക്തി സ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം സർവാധാരായേ നമ. ഓം സുപ്രതിഷ്ഠായേ നമ. ഓം സദസദ്രവകാരണ്യേ നമ. ഓം അഷ്ടമൂർത്തേ നമ. ഓം അജാചൈത്രേ നമ. ഓം ലോകയാവിതായിന്യേ നമ. ഓം ഏകാകിന്യേ നമ. ഓം ഭൂമരൂപായേ നമ. ഓം നിർദ്വൈതായേ നമ. ഓം ദ്വൈതവർജിതായേ നമ. ഓം അന്നദായേ നമ. ഓം വസുദായേ നമ. ഓം വൃദ്ധായേ നമ. ഓം ബ്രഹ്മാത്മൈക സ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം ബൃഹത്തേ നമ. ഓം ബ്രാഹ്മണേ നമ. ഓം ബ്രാഹ്മേ നമ. ഓം ബ്രഹ്മാനന്ദായേ നമ. ഓം ബലിപ്രിയായേ നമ. ഓം ഭാഷാരൂപായേ നമ. ഓം ബൃഹത്തേനായേ നമ. ഓം ഭാവാഭാവയേ നമ. ഓം സുഖാരായേ നമ. ഓം ശുഭഗരേ നമ. ഓം ശോഭനാസുരഭാഗത്തേ നമ. ഓം രാജരാജേശ്വരേ നമ. ഓം രാജ്യദായിന്യേ നമ. ഓം രാജ്യവല്ലഭായേ നമ. ഓം രാജകൃപായേ നമ. ഓം രാജഭേദ നിവേശന നിജാത്രിതായേ നമ. ഓം രാജ്യലക്ഷ്മീ നമ. ഓം ഘോഷനാഥായേ നമ. ഓം ചതുരംഗബലേശ്വരേ നമ. ഓം സാമ്രാജ്യദായിന്യേ നമ. ഓം സത്യസന്ധായേ നമ. ഓം സാഗരമേഖലായേ നമ. ഓം ദീക്ഷിതായേ നമ. ഓം ദീക്ഷിതമന്യേ നമ. ഓം ഭഗവത്തങ്കരേ നമ. ഓം സർവാർദ്ധദാത്രേ നമ. ഓം സാവിത്രേ നമ. ഓം സച്ചിദാനന്ദരൂപിണ്യേ നമ. ഓം ദേശകാലപരിച്ഛിന്നായേ നമ. ഓം സർവയേ നമ. ഓം സർവമോഹിന്യേ നമ. ഓം സരസ്വത്യേ നമ. ഓം ശാസ്ത്രമയേ നമ. ഓം ഗുഹാംബായേ നമ. ഓം ഗുഹ്യരൂപിണ്യേ നമ. ഓം സർവോപാധിവിനിർമുക്തായേ നമ. ഓം സദാശിവപരിവൃതായേ നമ. ഓം സമ്പ്രദായേശ്വരേ നമ. ഓം സാധുനേ നമ. ഓം യൈ നമ. ഓം ഗുരുമണ്ഡലരൂപിണ്യേ നമ. ഓം ഗുരോത്തീർണായേ നമ. ഓം ഭഗാരാധ്യായേ നമ. ഓം മായായേ നമ. ഓം മധുമത്യേ നമ. ഓം മഹ്യൈ നമ. ഓം ഗണാംബായേ നമ. ഓം ഗുഹ്യകാരാധ്യായേ നമ. ഓം കോമളാംഗ്യൈ നമ. ഓം ഗുരുപ്രിയായേ നമ. ഓം സ്വതന്ത്രായേ നമ. ഓം സർവതന്ത്രേശ്വരേ നമ. ഓം ദക്ഷിണാമൂർത്തിരൂപേ നമ. ഓം സനകാദി സമാരാധ്യായേ നമ. ഓം ശിവജ്ഞാനപ്രദായിന്യേ നമ. ഓം ചിൽക്കലായേ നമ. ഓം ആനന്ദകലിയായേ നമ. ഓം പ്രേമരൂപേ നമ. ഓം പ്രിയങ്കരിയേ നമ. ഓം നാമപാരായണപ്രീതായേ നമ. ഓം നന്ദവിദ്യായേ നമ. ഓം നടേശ്വരേ നമ. ഓം വിദ്യാജഗദധിഷ്ഠാനായേ നമ. ഓം മുക്തിദായേ നമ. ഓം മുക്തിരൂപിണ്യേ നമ. ഓം ലാഭപ്രിയായേ നമ. ഓം ലേഖന്യേ നമ. ഓം ലജ്ഞായേ നമ. ഓം ബ്രഹ്മാദിവന്ദിതായേ നമ. ഓം ഭവതാവസുധാവൃക്ഷേ നമ. ഓം മഹാരണ്യവാദനായേ നമ. ഓം സൗഭാഗ്യവാദനേ നമ. ഓം ജരാക്രാന്തരവിപ്രഭാവേ നമ. ഓം ഭക്തിചന്ദ്രികായേ നമ. ഓം ഭക്തിചിത്തകേകി കടാകനായേ നമ. ഓം ലോകപർവതനമ്പോളേ നമ. ഓം മൃത്യുദാരുകുടാരിയായേ നമ. ഓം മഹേശ്വരേ നമ. ഓം മഹാകാലേ നമ. ഓം മഹാഗ്രാതായേ നമ. ഓം മഹാശയനായേ നമ. ഓം അവർണായേ നമ. ഓം ചണ്ഡികായേ നമ. ഓം ചണ്ഡമുണ്ടാസുര നിശോധിന്യേ നമ. ഓം ശരാശരാത്മികായേ നമ. ഓം സർവലോകേശ്വരേ നമ. ഓം വിശ്വധാരണ്യേ നമ. ഓം ത്രിവർഗദാത്രേ നമ. ഓം സുഭഗായേ നമ. ഓം ത്രംബകായേ നമ. ഓം ത്രിഗുണാത്മികായേ നമ. ഓം സ്വർഗോപവർഗനായേ നമ. ഓം ശുദ്ധായേ നമ. ഓം ജവാപുഷ്പനിഭാകൃത്യേ നമ. ഓം ഓജോവത്യേ നമ. ഓം ദുരിതരായേ നമ. ഓം യജ്ഞരൂപായേ നമ. ഓം പ്രിയവൃതായേ നമ. ഓം ദുരാരാധ്യായേ നമ. ഓം ദുരാദത്തായേ നമ. ഓം പാടനീ കുസുമപ്രിയായ നമ. ഓം മഹത്യേ നമ. ഓം മേരുനിലയായേ നമ. ഓം മന്ദാരകുസുമപ്രിയായേ നമ. ഓം വീരാരാധ്യായേ നമ. ഓം വിരാശരൂപായേ നമ. ഓം വിരജത്തേ നമ. ഓം വിശ്വലോമുഖേ നമ. ഓം പ്രത്യഗ്രൂപായേ നമ. ഓം പരാജാത്തയേ നമ. ഓം പ്രാണദായേ നമ. ഓം പ്രാണരൂപിണേ നമ. ഓം മാർത്താണ്ഡഭൈരവാരാധ്യായേ നമ. ഓം മന്ത്രന്യസ്വരാജതുരേ നമ. ഓം ത്രിപുരേശ്വരേ നമ. ഓം ജയസേനായേ നമ. ഓം നിസ്ത്രൈപുണ്യായേ നമ. ഓം പരാപരായേ നമ. ഓം സത്യജ്ഞാനാനന്ദരൂപായേ നമ. ഓം സാമരസ്യപരായണയേ നമ. ഓം കവർത്തിന്യേ നമ. ഓം കലാവാലായേ നമ. ഓം കാമതുകേ നമ.
ഓം കാമരൂപിണ്യേ നമ. ഓം കലാരതേ നമ. ഓം കാവ്യകലായേ നമ. ഓം രസജ്ഞായേ നമ. ഓം രസസേവയേ നമ. ഓം പുഷ്ടായേ നമ. ഓം പുരാതനായേ നമ. ഓം പൂജ്യായേ നമ. ഓം പുഷ്കരായേ നമ. ഓം പുഷ്കരക്ഷണായേ നമ. ഓം പരസ്യജ്യോതിഷേ നമ. ഓം പരസ്മൈ രാജ്ഞേ നമ. ഓം പരമാണവേ നമ. ഓം പരാത്പരായേ നമ. ഓം പാത്രകർത്തായേ നമ. ഓം പാത്രകന്ത്രേ നമ. ഓം പരമന്ത്ര വിവേചന്യേ നമ. ഓം മൂർത്തായേ നമ. ഓം അമൂർത്തായേ നമ. ഓം അനിത്യവൃത്തായേ നമ. ഓം മുനിമാനസ ഭക്തികായേ നമ. സത്യവൃതായേ നമ. ഓം സത്യരൂപായേ നമ. ഓം സർവാന്തര്യാമിന്യേ നമ. ഓം സത്യേ നമ. ഓം ബ്രഹ്മണ്യേ നമ. ഓം ബ്രഹ്മണേ നമ. ഓം ജനന്യേ നമ. ഓം ബഹുരൂപായേ നമ. ഓം മുദാർഷിതായേ നമ. ഓം പ്രസവക്രേ നമ. ഓം പ്രചണ്ഡായേ നമ. ഓം അജ്ഞായേ നമ. ഓം വൃത്തായേ നമ. ഓം പ്രകടാകൃത്യേ നമ. ഓം പ്രാണേശ്വരേ നമ. ഓം പ്രാണദാത്രേ നമ. ഓം പഞ്ചാശീലരൂപിണ്യേ നമ. ഓം വിശൃംഖലായേ നമ. ഓം വിവിക്തസ്ഥായേ നമ. ഓം വീരമാത്രേ നമ. ഓം വിയകൃത്തിലേ നമ. ഓം മുകുന്ദായേ നമ. ഓം മുക്തനിലയായേ നമ. ഓം മൂലവിഗ്രഹരൂപിണ്യേ. ഓം ഭാവജ്ഞായേ നമ. ഓം ഭവരോഗിണേ നമ. ഓം ഭവചക്രപ്രവർത്തിന്യേ നമ. ഓം ചന്ദ്രസാരായേ നമ. ഓം ശാസ്ത്രസാരായേ നമ. ഓം മന്ത്രായേ നമ. ഓം കലോദരേ നമ. ഓം ഉദാരകീർത്തയേ നമ. ഓം ഉദാമവൈഭവായേ നമ. ഓം വർണ്ണരൂപിണേ നമ. ഓം ജന്മമൃത്യുജരാളർത്ഥ ജനവിപ്രാപിതായേ നമ. ഓം സർവോപനിഷദുൽകൃഷ്ടായേ നമ. ഓം ജാത്യാതീതകലാത്മികായേ നമ. ഓം ഗംഭീരായേ നമ. ഗഗനാന്തസ്ഥായേ നമ. ഓം ഗർവിതായേ നമ. ഓം ഗാനദോലുപായേ നമ. ഓം കൽപ്പനാരീതായേ നമ. ഓം കാഷ്ടായേ നമ. ഓം അഗായേ നമ. ഓം കാന്താർത്ഥവിഗ്രഹായേ നമ. ഓം കാര്യകാരണപ്രഭുക്തായേ നമ. ഓം കാമകേളിതരംഗിതായേ നമ. ഓം കനൽക്കനകതാടങ്കായ നമ. ഓം ലീലാവിഗ്രഹാരണ്യേ നമ. ഓം അജായേ നമ. ഓം ക്ഷേമനിർമുക്തായേ നമ. ഓം മുക്തായേ നമ. ഓം ക്ഷിപ്രപ്രസാദിന്യേ നമ. ഓം അന്തർമുഖ സമാരാധ്യായേ നമ. ഓം ബഹിർമുഖ സുദുർലഭായേ നമ. ഓം ത്രയ്യേ നമ. ഓം ത്രിവർഷനിലയായേ നമ. ഓം ത്രസ്തായേ നമ. ഓം ത്രിപുരമാലിന്യേ നമ. ഓം നിരാമയായേ നമ. ഓം നിരാലംബായേ നമ. ഓം സ്വാത്മാരാമായേ നമ. ഓം സുഖാതൃത്യേ നമ. ഓം സംഫലമന്ദ നിർമ്മഗ്ന സമുദ്ധരണ പണ്ഡിതായേ നമ. ഓം യജ്ഞപ്രിയായേ നമ. ഓം യജ്ഞവൃത്രേ നമ. ഓം യജമാനസ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം ധർമ്മരായേ നമ. ഓം ധനാധ്യക്ഷായേ നമ. ഓം ധനധാന്യവർദ്ധിന്യേ നമ. ഓം വിപ്രപ്രിയായേ നമ. ഓം വിപ്രരൂപായേ നമ. ഓം വിശ്വഭ്രമണരണ്യേ നമ. ഓം വിശ്വഗ്രാസായേ നമ. ഓം വിദ്രുമാഭായേ നമ. ഓം വൈഷ്ണവ്യേ നമ. ഓം വിഷ്ണുരൂപിണ്യേ നമ. ഓം അയോധ്യേ നമ. ഓം യുദ്ധയായേ നമ. ഓം കൂടസ്ഥായേ നമ. ഓം കുലരൂപിണ്യേ നമ. ഓം വീരഗോഷ്ഠിപ്രിയായേ നമ. ഓം വീരായേ നമ. ഓം നൈഷ്കർമ്യായേ നമ. ഓം നാദരൂപിണ്യേ നമ. ഓം വിജ്ഞാനകരനായേ നമ. ഓം കല്യായേ നമ. ഓം വിദഗ്ധായേ നമ. ഓം വൈദ്യവാസനായേ നമ. ഓം തത്വാദികായ നമ. ഓം തത്വമയേ നമ. ഓം തത്വമർത്ഥസ്വരൂപിണ്യേ നമ. ഓം സാമഗാനപ്രിയായേ നമ. ഓം സൗമ്യായേ നമ. ഓം സദാശിവകുടുംബിന്യേ നമ. ഓം സവ്യാപസവ്യമാർഗസ്ഥായേ നമ. ഓം സർവ ആപത്നിവാരണ്യേ നമ. ഓം സ്വസ്ഥായേ നമ. ഓം സ്വഭാവമധുരായേ നമ. ഓം ധീരായേ നമ. ഓം ധീരസമർപ്പിതായേ നമ. ഓം ചൈതന്യാർഗസമാരാധ്യായേ നമ. ഓം ചൈതന്യകുസുമപ്രിയായേ നമ. ഓം സദോദിതായേ നമ. ഓം സദാത്തായേ നമ. ഓം കരുണാദിത്യമാണലായേ നമ. ഓം ദക്ഷിണാദക്ഷിണാരാധ്യായേ നമ. ഓം ധരസ്നേഹമുഖാംബുജായേ നമ. ഓം കൗരവീ കേവലായേ നമ. ഓം അനർഘ്യ കൈവല്യവരായേ നമ. ഓം സ്വപ്നപ്രിയായേ നമ. ഓം ശ്രീമത്യേ നമ. ഓം ശ്രുതി സംസ്കൃത വൈഭവായേ നമ. ഓം അഹിനേ നമ. ഓം മാനവത്യേ നമ. ഓം മഹേശ്വേ നമ. ഓം മംഗളാകൃതേ നമ. ഓം വിശ്വമാത്രേ നമ. ഓം ജഗദ്ധാത്രേ നമ. ഓം വിശാഖേ നമ. ഓം വിരാഗിന്യേ നമ. ഓം പ്രഗത്ഭായേ നമ. ഓം പരമോദരായേ നമ. ഓം പരമോദായേ നമ. ഓം മനോമയേ നമ. ഓം സുഖേശേ നമ. ഓം വിമാനസ്ഥായേ നമ. ഓം ഭദ്രേ നമ. ഓം വാമകേശ്വരേ നമ. ഓം പഞ്ചയജ്ഞപ്രിയായേ നമ. ഓം പഞ്ചപ്രേതം അഞ്ചായേ നമ. ഓം പഞ്ചന്യേ നമ. ഓം പഞ്ചഭൂതേശേ നമ.
ओम पंचसंख्योपचारिण्ये नमः ओम शाश्वते नमः ओम शाश्वतेश्वर्याय नमः ओम सर्वदाय नमः ओम शंभुमोगिन्ये नमः ओम दयाय नमः ओम धनदाय नमः ओम धन्याय नमः ओम धर्मण्ये नमः ओम धर्मवर्तुल्ये नमः ओम लोकानिदाय नमः ओम गुणानिदाय नमः ओम सर्वानिदाय नमः ओम समाधिदाय नमः ओम मृत्युकुसुमप्रख्याय नमः ओम बालाय नमः ओम लीलाविनोदिने नमः ओम सुभद्रये नमः ओम सुगवये नमः ओम सुवेशाध्याय नमः ओम सुवासिन्ये नमः ओम सुवासिन्यक्षणप्रियाय नमः ओम आठोरयाय नमः ओम शुद्धमानसाय नमः ओम बिन्दुवर्तनसन्तुष्टाय नमः ओम पूर्वजाय नमः ओम त्रिपुराम्बिकाय नमः ओम दशपुत्रपमाराध्याय नमः ओम त्रिपुराधीश्वरये नमः ओम ज्ञानपुत्राय नमः ओम ज्ञानगम्याय नमः ओम ज्ञानाज्ञेयस्वरूपिणे नमः ओम योनिपुत्राय नमः ओम त्रिगणेशे नमः ओम त्रिगुणाय नमः ओम भयाय नमः ओम त्रिगोणगाय नमः ओम अनगाय नमः ओम अद्भुतचारित्राय नमः ओम वाण्यनाथप्रदायिने नमः ओम अध्यात्मनिश्चयज्ञादाय नमः ओम सरस्वामीरूपिणे नमः ओम अव्याज करुणामुखे नमः ओम अज्वानस्वाम दीपिकाय नमः ओम आवारगोपीडिताय नमः ओम सर्वानुल्यङ्घ्य प्रार्थनाय नमः ओम श्रीचक्रराजनिलयाय नमः ओम श्रीमत्रुरसुन्दर्यै नमः ओम शिवाय नमः ओम शिवशक्तिरूपिण्यै नमः ओम ललिताम्बिकाय सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरणरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते. आता ज्यांना ज्यांना हनुमान चालीसा येत असेल त्या सर्वांनी हनुमान चालीसा म्हणायचे आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकर सुधारी बरनौ रघुबर विमल जसूजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार. सियावर रामचंद्र जी की जय पवन सुत हनुमान जी की जय उमापति महादेव जी की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. तरी आता आपल्या ह्या कार्यक्रमाला वसईचे आमदार श्री विवेक पंडित जिथे आलेले आहेत. तर मी श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटी बदलापूर तसेच श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्ट कोचवडे यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. तरी कृपया स्टेजवरती जायचं आहे बसायला. स्वामीजींना पण मी नम्र विनंती करत आहे की त्यांनी पण सुद्धा स्टेजवरती जायचं आहे. स्वामीजींबरोबर मी आणि काही व्यक्तींना इथे आमंत्रित करीत आहे. तरी निसंशकपणे इथे स्टेजवरती यायचं आहे.
कारण आपला काय जास्त प्रोग्राम होणार नाही, 10 ते 15 मिनिटाचा प्रोग्राम असेल. तरी आपल्या इथे कोचिवडे आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुरेश वर्तक यांना सुद्धा मी नंबर विनंती करत आहे की त्यांनी स्टेजवरती जायचं आहे. कृपया 10 मिनिटाचा प्रोग्राम आहे, नाही म्हणू नका. आणि श्री मिलिंद खालवणकर यांना सुद्धा मी नंबर विनंती करत आहे, कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. तसेच आमचे प्रेरणास्थान स्वामीजींकडून आम्ही ही रथयात्रा ज्यांनी आम्हाला ऑर्डर दिली की रथयात्रा आम्हाला करायची आहे. सुरुवातीला आम्ही कन्फ्यूज होतो की रथयात्रा करायची कशी, पण सेवा कशी करायची हे आम्हाला आमचे संजू काका जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे शिक्षक आहेत, ज्यांच्या सेवेला काही ओळख आहे, श्री संजय श्रीधनकर यांना मी कृपया विनंती करते, कृपया स्टेजवरती यायचं आहे. श्री मिलिंद खानोरकर, सुरेश वर्तक यांना सुद्धा मी लवकर, कारण जे बसलेले आहेत ते 1 तासभर झाले बसलेले आहेत, त्यांना कृपया तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन फटाफट स्टेजवरती जायचं आहे. संजीव श्रीधनकर यांना मी सुद्धा नंबर विनंती करते, कृपया त्यांना स्टेज यायचं आहे. आणि कोचवडे आधार प्रतिष्ठानचे खजिनदार श्री असा अधिकारी यांना मी कृपया नंबर विनंती करते, लवकरात लवकर स्टेजवर जायचं आहे. आणि गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि समाज कार्यासाठी नेहमी हातभार लावत असेल श्री जयराम फाटक यांना मी सुद्धा नंबर विनंती करते, त्यांनी स्टेजवर जायचं आहे. श्री जयरामजी फाटक कृपया लवकर, कारण जे भक्तगण बसले ते 1 तासभर बसलेले आहेत, त्याला कंटाळले असेल ते कदाचित. मी स्वामीजींना नंबर विनंती करीत आहे की त्यांनी 2 बोधपर शब्द या जमलेल्या भक्तगणांना सांगायचे. कृपया लहान मुलांनी आता शांत बसायचं आहे. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं की 1 तासभर ते बसले अर्चनेला. आता ते थोडेसे 10 मिनिटं आम्हाला सहकार्य करायचं आहे. जय सीताराम. सद्गुरुभ्यो नमः. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अरुणारुणकल्लोल करुणाकलितात्मने नरानुग्रहरूपाय वे कुसुमन्ये. आप सबको मेरा प्रणाम. सौभाग्य है गया बरस भी साथ में रहे और भगवान ने ये बरस भी ऐसा करने के लिए आशीर्वाद दिया. ये भाषण करने के लिए समय नहीं है, मैं सुनने के लिए आया है. कर्नाटक से ऐसा दीप जला के राम सीता आंजनेय मूर्ति, और ये रथ में ऐसा एक मंदिर का जैसा है, इसमें सीढ़ियाँ हैं और ध्वज है, अनेक ब्रह्मास्त्र है, यमसूत्र है और चारों तरफ गुरुओं को प्रतिष्ठा किया है. श्री राम पादुका और श्रीलंका से लाया है, चूड़ामणि है. ये सब क्यों ऐसा करता है? हमारे संस्कृति के बारे में हमारे विश्व लोगों को याद दिलाने के लिए. राम सीता, राम माने पुरुष, सीता माने प्रकृति. ये दोनों के साथ हमको अपना जिंदगी चलाना है. ये दोनों को आशीर्वाद होने से सब ठीक हो जाता है, पुरुष और प्रकृति. हमारा धर्म में ये बहुत बड़ा फिलॉसफी है. ये सिंबॉलिक रिप्रेजेंटेशन करते हैं. ये एक राम करते हैं तो हम हमारे पिता, माँ, गुरु, ईश्वर सब भारतीय को समझते हैं. ये एक बहुत बड़ा संस्कार है. सीधा माने पृथ्वी, इसके ऊपर हमको बोलने का कुछ नहीं है. इससे हम क्या बताते हैं दुनिया को? वासुदेव कुटुंबकम, सारा विश्व एक कुटुंब का है.
ये सिर्फ भारत का संस्कृति सारा विश्व को देते हैं। ये संस्कृति अभी खत्म हो रहा है, इसको वापस लाना सारा विश्व का जरूरी है। कहाँ भी आपको वहाँ एक स्पिरिचुअल बेस, इकोनॉमिक ग्रोथ, पॉलिटिकल स्टेबिलिटी, ये सारा विश्व के अंदर होने का जरूरत है। ये नहीं होते तो हमारा जिंदगी खराब हो जाएंगे। यहाँ मैंने ललिता सहस्रनाम का अर्चना किया। क्यों? मंदिर में आया, पैसा डालना, हम बोलेंगे मोक्ष मुझे पार्सल करो, ऐसा पार्सल नहीं होंगे। आप अपना श्वास लेता है, पैसा भगवान का नाम आप खुद लेना चाहिए, आप पूजा करना चाहिए, आप अपना संस्कृति में अपना जीना। इसलिए ये अर्चना आप लोगों को बताया। मंदिर में, मंदिर क्या है? मंदिर हमारा शरीर है, शरीर के अंदर प्रतिष्ठा होते हैं। मंदिर में जाते हैं तो राम को ऐसा दूर से नहीं नमस्कार करता है, अपना हृदय में हाथ रख के नमस्कार करते हैं। जब भी हृदय में हाथ रखता है, हाथ रखते हैं तो आंख बंद हो जाता है, क्योंकि आपका अंदर का आंख खोलते हैं, वहां ये सब लिखते हैं। वो खोलने के लिए आप मंदिर में आते हैं। भगवान आपका अंदर है, सबका अंदर है। ये मालूम पड़ते है तो आपको कोई दुश्मन नहीं है, ये सारा विश्व आपका ही है। धर्म किसके? धर्म एक दूसरे के ऊपर खूबशाही करने के लिए नहीं, धर्म मैं कौन हूं ये मालूम पड़ने के लिए धर्म होता है। ये सारा विश्व को हमारा धर्म बता रहा है। विवेकानंद स्वामी जी का ये 150 बरस का सब जगह में मानते हैं। क्यों? स्वामी जी ने ये बताया, सारा विश्व का जन को स्वामी जी ने कहा, मेरे बहन और मेरे भाइयों, ये और दूसरे को विश्व कर नहीं सकता है। भारतवासी, भारत संस्कार किसके पास है उसको ही बोल सकता है। ये आपको याद दिलाने के लिए मैं ये रथ लेके 25 वर्ष से ऐसा केरला, तमिलनाडु, कर्नाटका, अभी 5 वर्ष में महाराष्ट्र, भारत पूरा करने के लिए मेरे लिए आशा है, लेकिन कमजोरी बहुत है। ये कमजोरी अभी बाकी लोगों को दिखाते हैं तो सब लोग मिलके करेंगे। ये दीप का मतलब क्या है? ज्ञान, वेद स्वरूपी। ईश्वर कौन है? वेद स्वरूपी है, ज्ञान का भंडार ज्ञान है। इसलिए हम लोग दीप जलाया। एक दीप से आपको लाखों करोड़ों दीप जला सकता है, कमी नहीं होता है। एक दीप से दूसरा हजारों दीप को देते हैं तो वो कमी नहीं होता है, वो ऐसा ही रहेगा। वहां होते हैं ओम पूर्णमदा ओम पूर्णमिदा पूर्णाय पूर्णमुदच्यते। हर एक व्यक्ति परिपूर्ण है, एक बड़ा है, ये छोटा नहीं है। ये विश्व को हमारी संस्कृति ने बताया, सब समाज रूप में है। एवरी सोल इज पोटेंशियली डिवाइन। हर एक व्यक्ति पूर्ण है, कोई कमी है, कोई बड़ा है, ऐसा नहीं। ये हमारा संस्कृति है। ये हमारा संस्कृति को याद दिलाने के लिए हम ये अर्चना करते हैं। मंदिर में आया, हम पुजारी को बोला आप मेरे लिए पूजा करो, नहीं आप ही पूजा करना चाहिए। नहीं, ऐसा नहीं है फलाना व्यक्ति को पूजा करना, फलाना, ये नहीं है। हर एक व्यक्ति को कहते हैं अमृतस्य पुत्रा, तुम्हारे लिए मौत नहीं है। क्यों? तुम ईश्वर है। जब तुमको मालूम पड़ा मैं ईश्वर हूं, तभी तुम सारे एक व्यक्ति से, अंग्रेजी में कहावत है, इफ यू आर स्प्लिटिंग द एटम, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन एंड एनर्जी। एनर्जी माने शक्ति। ये शक्ति को सब इकट्ठा करते हैं तो आज पराशक्ति, शक्ति स्वरूपिणी, शक्ति स्वरूपिणी के लिए हमने पूजा किया। कभी हम चलने को शक्ति नहीं, सोचने को शक्ति नहीं, सोने के लिए शक्ति नहीं, रहने की शक्ति नहीं, प्यार करने के लिए शक्ति नहीं, और
राज चलाने के लिए शक्ति नहीं, देश में रहने के लिए शक्ति नहीं, कहाँ भी आप पूछो बोलेगा वो हमारे लिए शक्ति नहीं। हम फौज को पूछो आपका शक्ति कैसा है? अरे यार आजकल शक्ति बहुत कम है। दफ्तर में जाता है वहां भी ऐसी, मालिक को पूछो, जमींदार को पूछो, करोड़पति को पूछो, सब दुखी है, कहते हैं शक्ति नहीं है। इसीलिए हम भारतवासी पूरा मिलके ऐसा शक्ति स्वरूपिणी देवी का अर्चना करते हैं तो सारा विश्व के अंदर शक्ति रहेगा। शक्तिहीन वह मौत है, मौत नहीं होने का, क्योंकि आप अमरदस्त के पुत्र है, आप कभी मरेगा नहीं। ये याद दिलाने के लिए आप मैंने ये अर्चना किया, आप लोग रोज करने का है। यह अर्चना का महत्व बहुत है। ये अयग्रीय ऋषि ने लाखों वर्ष के पहले अगस्त्य ऋषि को बता दिया। अगस्त्य ऋषि ने राम ने रावण को सामने करने के लिए कमजोर दिखाया, तभी अगस्त्य ने ललिता सहस्रनाम का उपदेश दे दिया। क्यों? आजकल पेपर में आप पढ़ते हैं क्या है, स्त्री को इधर रहने के लिए हक कमजोर हो रहा है। उसमें क्या करने का है? हर एक व्यक्ति को ये ललिता सहस्रनाम सिखाओ और अपना दौर्बल्य को हटाओ, बलवान बनो, कभी कोई नारी को पीड़ा नहीं करेंगे। हमारा देश में ये कहते हैं यत्र नार्यस्तु पूज्यते, तो देश में नारी को मान्यता देता है, वो राज्य बहुत स्वर्ग बन जाएगा। इसलिए देवी का पूजा का बहुत महत्व है। आजकल पेपर देखो, मीडिया देखो, लाखों हजारों लाखों लड़की लोगों को रोज रोज ये क्या है करने के लिए भी मेरे लिए दुख होता है। अगर हमारे अंदर ताकत होती तो हम ये नहीं करेंगे, करने को नहीं देंगे। ये छोटा काम नहीं है, बड़ा है। इसलिए ये पूजा करने के समय मन में लिखना, भारत माता हम लोगों को ताकत देना। हमारा इधर बीच में पिताजी लड़की लोगों को संभालते हैं, जब भी बड़ा होता है तभी पति संभालते हैं, बुढ़ा होता है तभी पुत्र संभालते हैं। हमारे देश में एक लड़की को हीन वृत्ति करने का कोई जरूरत नहीं, उसको गुलाम रखने का जरूरत नहीं। ये हमारा संस्कृति है। ये संस्कृति ऐसा अर्चना, पूजा, नामस्मरण इसे आपको मिल जाएंगे। रावण को राम ने क्या दंड दिया? रावण को बोला, रावण तुम्हारे पास बहुत पैसा है, दौलत है, सब है, तुम्हारे पास ताकत है, बुद्धि है और सब कुछ है, लेकिन दूसरे का औरत को चोरी करके लाना अच्छा नहीं है। वापस दे दो और माफी मांगो, तुमको मैं छोड़ूंगा। अगर नहीं, कल सुबह सूर्योदय में आ जाओ, हमारा पूरा फौज को लेके आओ, मैं अकेला सामना करूंगा। अगर तुम रहते हैं तो तुम्हारा ये आदर्श रहने दो, अगर नहीं मैं होते तो इधर कोई नारी को पीड़ा नहीं लेंगे। ये था रामायण में, राम का रास्ता वही था। इसलिए कहते रामायण, राम का रास्ता वही था। इसलिए ये आप स्मरण करना, राम का ताकत, रामायण का ताकत, हमारा देश का संपत्ति, हमारा संस्कार है। ये कोई भी स्त्री ये देश में मेरे लिए रहने के लिए कुछ नहीं, दफ्तर जाके वापस जाने के लिए रास्ता नहीं, दफ्तर में रहने के लिए बच्चा लोगों को पालन करने के नहीं। ये आप याद करके ये संस्कार अपना वापस लाना, ये मेरा प्रार्थना है। बदलापुर में छोटा सा एक आश्रम है, आपको आप लोगों को सबको मैं वहाँ आमंत्रण देता हूँ, कभी भी आ जाइए। वहाँ मेरा आशा है एक साथ 100-200 शादी करवाने के लिए आप कोशिश करना। एक लड़की शादी करने लिए उधार, उसका माँ बाप उधार मत लेना और जमीन मत सेल करना, हम सब मिलके उसका शादी करना, उसके आप लोग कोशिश करना। वहाँ छोटा सा आश्रम है, जंगल में है, फिर भी वहाँ 19 शादी हो गया। वो एक साथ करने को होते तो 1-2 आते तो भी हो जाता है। वो शादी वहाँ होते हैं।
वहाँ उसके लिए जरा जरा सुविधा मैं कर रहा हूँ। आप लोग मिलके हर एक शहर में, वहाँ सब बदलापुर में करने के लिए नहीं, हर एक शहर में करने का बदलापुर में मैं कोशिश करता हूँ, आपको प्रेरणा देता हूँ। ऐसा होते ही तो हमारा देश कल्याण हो जाएगा। हिंदू धर्म में अन्नदान, विद्यादान, कन्यादान ये तीनों रखा हुआ है, क्योंकि मानव राशि को खाली नहीं है, पेड़ पौधे जानवर सबको संभालने के लिए, देश को संभालने के लिए आजकल का पोल्यूशन, ये पोल्यूशन को कंट्रोल करने के लिए हमारा धर्म में सब कुछ लिखा हुआ है। रामनवमी का ये मेरा संदेश है। आगे तीनों बात में अन्नदान, विद्यादान, कन्यादान और हमारा देश का पोल्यूशन को खत्म करना। यहाँ एक भी पॉलिथीन पेपर नहीं करने का, आप लोग सब मिलके उसको इकट्ठा कर देना और उसको प्रेरणा देना। आप लोग बहुत काम करते हैं, लेकिन ये बहुत जरूरी है, नहीं तो अभी आने के लिए बहुत खुशी है, आप लोगों को अच्छा हवा मिलेगा, बहुत प्लानिंग से काम चल रहा है। लेकिन आप तो पॉलिथीन पेपर फेंकना करते ही तो इधर कोई आने के लिए डरेगा। आजकल बैलून में हवा लेके जाने का जरूरत पड़ेगा, पानी बिल्कुल नहीं हो रहा है। इसके लिए सर हमारा धर्म का काम आपको कर सकता है। सन्यासी बोलते हैं तो आंख बंद करके ओम जप करके बैठने के लिए नहीं है। हमारा ऋषि मुनि कभी भी ऐसे नहीं किया है। विवेकानंद स्वामी ने ये कहा था, if you are sitting inside the cave and meditating, the rock will burst into pieces, your idea will thunder throughout the world. सारा विश्व के अंदर तुम्हारा मन में अंदर का विचार सारा वो आ जाएगा। इसलिए आप ये सोचते ही तो हमारा देश में एक भी पॉलिथीन बाग इधर भी नहीं डालेंगे, किसका करके भी सामने हो, रेलवे स्टेशन में हो, पब्लिक प्लेटफॉर्म में हो, कहाँ भी हो, आप इज्जत के बैठना नहीं, सभी उठा के उसको रिसाइकलिंग करने के लिए दे देना। इसका सब मदद ये लोग सब करेंगे। सन्यासी का तरफ से मेरा एक विनती है, आपका मन का पोल्यूशन, तन का पोल्यूशन और बुद्धि का पोल्यूशन, हमारा विश्व का पोल्यूशन, इसको कंट्रोल करने के लिए आपको हिम्मत मिलने के लिए मेरा प्रार्थना है और ये मेरा संदेश है। रामनवमी संदेश यही है। जय सीताराम। आता मी विवेक भावना जरा विनंती करते की 2 शब्द त्यांनी बोलू। पूजनीय गुरुदेव आणि कोचिवड्याच्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि छोट्या बालमित्रांनो, इतकी चांगली माहिती त्यांनी दिल्यानंतर मी आपला वेळ घेणं योग्य नाही, कारण आपण 1 तासापेक्षाही जास्त वेळ या अर्चनेमध्ये घालवलेला आहे। मला या निमित्ताने फक्त एवढंच सांगायचं, आपण जी अर्चना करतात ते मी पाहतोय आणि त्या अर्चनेला खूप महत्व आहे, कारण ती अर्चना फक्त आपली पूजेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती आपल्या समाजाच्या भल्याकरता रस्त्यावर येताना सुद्धा मी पाहिलेली आहे। उपोषण चालू असताना सुद्धा आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी सर्वजण आलात त्यावेळेला काहीतरी सत्कार्य माझ्या हातून झालं पाहिजे, कारण तर आपण फक्त पूजा अर्चा करत बसलो आणि आपल्या हातून जर काही सत्कार्य झालं नाही तर त्या पूजेला काही अर्थ नाही। त्या पूजेला, त्या अर्चने आपण कर्मकांड म्हणतो आणि तुम्ही कर्मकांडाच्या बाहेर, किंवा गुरुदेव आता जे म्हणाले ते कर्मकांडाच्या बाहेर जाऊन अध्यात्माची शिकवण ही आपण या सर्व पूजा अर्चेतून घेतो। काय काय समाजामध्ये कुरीती आहे, दुष्ट प्रथा आहे, त्या त्यांनी सांगितल्या। मला एक आठवलं या निमित्ताने, माझे आवडते कवी आहेत, ते खरं म्हणजे त्या प्रत्यक्ष अध्यात्माशी संबंध नाही, परंतु अप्रत्यक्षपणे त्यांनी फार मोठा अध्यात्म मांडला। त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलं की बंद का घरे सारी, माणसे कुठे गेली। सगळी घरं बंद आहेत, घरं बंद आहेत याचा अर्थ प्रत्यक्ष दरवाजे बंद आहेत असं नाही, पण त्या घरातली माणसं कुठे गेली। माणसं आहेत त्या घरामध्ये, पण त्यांच्यातलं माणूस पण कुठे गेलं। बंद का घरे माणसे कुठे गेली, अंगणात कोणाच्या
प्राण अंथरू माझे. मला प्राण अंतरायचे आहेत, पण ते कोणाच्या अंगणामध्ये अंतरू? मी शोधत आलो की या गावात कोणी माणूस मिळतो का. तुमच्या गावामध्ये ही माणुसकी भरभरून राहिलेली आहे हे मला गुरुजींना सांगितलं. की तुम्ही या ठिकाणाहून जाता, वाड्याला जाता, मोखाड्याला जाता, शोधत जाता, पाणी कुणाला पाहिजे, वस्त्र कुणाला पाहिजे, अन्न कुणाला पाहिजे. ही माणुसकी तुमच्यामध्ये जी आहे ती तुमच्या अर्चनेतून आलेली आहे. आणि ती जर तशी समाजात राहिली तर मग आपला समाज जो आतापर्यंत त्यागाची पूजा करत राहिला तो भोगाची पूजा करणार नाही. आता भोगाची पूजा सुरू झालेली आहे. त्यागाची पूजा, योग्याची पूजा ही मागे पडत चालली आहे. परंतु तुमच्यासारखे दीपक जळत आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा त्यागाला महत्त्व येईल, योग्याला महत्त्व येईल. म्हणून आपण शिवाजी महाराजांना श्रीमान योगी म्हणतो. महाराजापेक्षाही राजापेक्षाही श्रीमान योगी म्हणतो. कारण सत्ता ही दुसऱ्यासाठी आहे, स्वतःसाठी नाही. रामराज्याची कल्पना तीच होती की सत्ता दुसऱ्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. मी जर काही केलं, चुकीचं केलं तर त्याची शिक्षा सुद्धा मला मिळाली पाहिजे असं आणणारं राज्य म्हणजे रामराज्य. त्याच्यासाठी गोंधळ मी गडबड करणार आणि गोंधळही मी घालणार असं अर्चनेमध्ये किंवा जो खरा देवाभक्त आहे, जो कर्मकांडी नाही. नाहीतर आता आपण पाहताय काय काय चाललेलं आहे. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने हे काम करतात निश्चितपणे तुमच्यातला माणूस जागा आहे आणि तो माणूस जागा असणं म्हणजेच आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. छोटी छोटी मुलं सुद्धा ज्या पद्धतीने मुखोद्गत अर्चना करत होती मला त्या सर्वांचं कौतुक वाटलं. मी या निमित्ताने नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो. तुम्ही सर्व जे काही काम करतात त्यामुळे आपल्या समाजाला एक चांगली दिशा मिळावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी मला बोलावलं आणि गुरुजींच्या नंतर बोलणे मला सांगितलं ते धारिष्ट मी केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांची क्षमा मागतो. आता आपण जे व्यासपीठावर बसलेले आहेत त्या सर्वांचे आभार म्हणून सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो की स्वामीजींनी परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती, स्वामी जगद्गुरु स्वामी सत्यानंदी सरस्वतींचे ज्येष्ठ शिष्य यांनी 30 सूत्री व्रत उचललेलं आहे. ते म्हणजे अन्नदान, विद्यादान आणि कन्यादान. अन्नदान तर 24 तास चालू असतं. तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला तिकडे जेवण मिळेल. तसेच आदिवासी मुलांना 2 वेळचं जेवण स्वामीजी देत असतात. तसेच त्यांना शिक्षण, त्यांच्या संस्कार घडून स्पेशल टीचर्स नेमलेले आहेत आणि त्यांना शिक्षण दिलं जातं. आणि आता नवीनच उपक्रम घेतलेला आहे आणि कन्यादान एवढंच उचललेलं आहे. जवळजवळ 21 विवाह विनामूल्य झालेले आहेत. विनामूल्य म्हणजे तुमचे कितीही माणसं आली तरी स्वामीजी त्यांचं आदरातिथ्य करतात. आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांचं लग्न लावून तिकडे देतात. तुमचे कितीही लोक आले तरी त्यांना जेवण, त्या मुलीचं एखाद्या बापाप्रमाणे किंवा एखाद्या भावाप्रमाणे सगळं करून देतात स्वामीजी. सगळं म्हणजे सगळं. दोन्ही पक्षातील लोकांच्या, वधूवरात दोन्ही लोकांना जे जे तुमचा सन्मान ते स्वामीजी त्यांच्या रूढीप्रमाणे करून देतात. आता मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो, जर तुम्हाला एखादी व्यक्ती माहीत असेल की ज्यांना तो विवाह सोहळा संपन्न करायचा असेल आणि याच्याकडे पैसे नसतील, काही हरकत नाही, त्यांनी स्वामीजीला किंवा आमच्याकडे कॉन्टॅक्ट करायचं. आपण बदलापूरला त्यांचं धूमधडाक्यात लग्न लावून देऊ. आता 19 विवाह झालेले आहेत. आता 2 मेल आणि 2 विवाह आहेत आणि स्वामीजींचा संकल्प आहे की कमीत कमी 108 विवाह तिकडे करायचे आहेत आणि 5000 लोक बसतील एवढा मंडप स्वामी सत्यानंद सरस्वतीच्या नावाने तिकडे स्थापन झालेलं आहे. तरी मी सर्व भक्तगणांना विनंती करतो, आपल्या ओळखीमध्ये कोणी असेल त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे की त्यांचं आम्ही लग्न धूमधडाक्यात लावून देऊ.